जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19वा. शिकवण नाम समास 5वा. देहमान्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19वा आहे शिकवण नाम आणि त्यामध्ये असलेला समास 5वा आहे देहमान्य निरूपण नाम. आणि या समासामध्ये समर्थ सांगत आहेत की या जगामध्ये देवाच्या असंख्य मूर्ती आहेत, देवाची असंख्य रूप आहेत आणि या असंख्य देवांची असंख्य असे उपासनेचे प्रकार सुद्धा आहेत. पण त्या सर्वांचं मूळ एकच परमात्मा आहे. खर तर हा देह हा साधना व भक्ती करण्याचं साधन आहे, परंतु अंतिम ध्येय या देहाच्या पलीकडे असलेलं निराकार शाश्वत आणि ब्रह्माची अनुभूती हेच तुमचं अंतिम ध्येय आहे. बरोबर आहे का? या समासामध्ये समर्थांनी सांगितलं की देवाचे अनेक रूप आहेत, पण परमात्मा एकच. देव मातीचा आहे, देव दगडाचा आहे, देव सोन्याचा आहे, चांदीचा आहे, शाळीग्राम, या अनेक रूपामध्ये देव आहे आणि भक्त त्या देवांची पूजा करत असतात. आणि प्रत्येक उपासना त्या एकाच परमेश्वराकडे नेणारी आहे. देवतांमध्ये भेद न मानता त्यांच्या मागील आपण एकत्व समजून घेतलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे एकच ते एकत्व आहे. देहाशिवाय भक्ती शक्यच नाही. आपल्याला उपासना करायची आहे, जप करायचा आहे, नामस्मरण करायचंय, अर्पण तीर्थ आरती करायची आणि हे सगळं आपण देहाच्या माध्यमातूनच घडवणार आहोत. देह हे साधन आहे, साध्य नाही. देहाचा उपयोग आत्मसाक्षात्कारासाठी करावा आणि त्यासाठी देहाभिमान कशासाठी बाळगायचा? देहाभिमान नसावाच. या देहाचा उपयोग जर देहाभिमानासाठी होत असेल तर ते चुकीच आहे, कारण देह हे साधन आहे, साध्य नाही. बाह्य देव शोधण्यापेक्षा अंतर्मनातील परमात्मा शोधावा. देव बाहेर नसून आपल्या आत्मस्वरूपामध्येच आहे. कल्पना, वासना आणि मनाचे तरंग सत्य झाकून टाकतात बघा. मन शांत आणि कल्पना रहित झाल्यावरच आपल्याला शाश्वत सत्याचं दर्शन होणार आहे. बघा ना, संत संग सद्गुरूंचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. सूक्ष्म आत्मतत्व स्वतःच्या बुद्धीने समजूच शकत नाहीये, म्हणून तर सद्गुरूंची कृपा पाहिजे, सद्गुरूंचं मार्गदर्शन पाहिजे, तेव्हाच आपल्याला सूक्ष्म आत्मतत्व समजणार आहे. ज्ञान, भक्ती आणि स्वानुभव यांचा संगम म्हणजे खरी साधना आहे. केवळ कर्मकांड नव्हे तर आत्मज्ञानाने भक्ती परिपूर्ण होत असते. सर्व देवांचा सन्मान करणं आणि आपलं मूळ परमात्मा स्वरूप विसरणं नाही, हाच या समासाचा सार आहे. अनेक रूपांचा आपण आदरच करायचा आहे, पण त्या मागील एकत्व आपण समजून घेणं हीच खरी विवेक बुद्धी आहे. आणि याच समासामध्ये समर्थ शेवटी सांगतात की ब्रह्मस्वरूपात स्थिर होणं, देह, कल्पना, अहंकार सोडून स्वतःचे ब्रह्मस्वरूप अनुभवणे हीच जीवनाची सिद्धी आहे. बघा ना, या समासामध्ये काय सांगितलं? या समासाचा सार काय आहे? देह हा भक्तीचा आधार आहे. सर्व देवतांचे मूळ एकाच परमात्म्यामध्ये आहे आणि संत संग आणि आत्मज्ञानाच्या साह्याने देहाभिमान ओलांडून त्या शाश्वत परब्रह्माची अनुभूती घेणे हेच या समासाचे तत्वज्ञान समर्थांनी आपल्याला सांगितलं. या समासामध्ये आपल्याला काय समजतं? सर्व देवांचा आदर करा, भेदभाव करू नका. देहाची काळजी जरूर घ्या, पण देहाभिमान करूच नका. कर्मकांडापेक्षा भाव, विवेक आणि आत्मज्ञानाला जास्त महत्व पाहिजे. बाह्य देव शोधण्यापेक्षा अंतर्मनातील परमात्मा त्याचा शोध घ्यायचा आहे. संत संग आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन यांच्याच मार्गदर्शनाखाली, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला साधना उपासना करायची आहे. मनातील कल्पना, मनातील वासना, मनातील अहंकार कमी करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. बघा, पहिली ओवी, मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. त्या जगामध्ये मातीचे देव, दगडाचे देव, सोन्याचे देव, चांदीचे देव, कांस्य है ना, काशाचे म्हणजे कांस्याचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, तसेच चित्ररूपातील, चित्रलेपे सांगितलं ना पहिले होय, चित्ररूपातील अनेक देवदेवतांची पूजा आपण केली. प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाची उपासना याची पद्धतच वेगळी होती. बरोबर आहे का? समर्थांनी पहिल्या चोवीमध्ये
देवांच्या विविध मूर्तींची यादी सांगत नाहीयेत समर्थ फक्त, तर मानवी श्रद्धेचे वैविध्य समर्थांनी दाखवलं. श्रद्धा किती विविध प्रकारची असू शकते. कोणासाठी मातीची मूर्ती पवित्र आहे, कोणासाठी दगडातील विग्रह देव पवित्र आहे, कोणासाठी सोन्याच्या चांदीच्या अलंकारातून तयार झालेला देव महत्वाचा आहे, तर कोणासाठी फक्त चित्रातला देव आणि त्याचं दर्शन सुद्धा पुरेसं आहे. समर्थ सांगतात की देवाचे स्वरूप बदललेलंच नाहीये, बदललंय ते भक्तीचं माध्यम. मूर्ती वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्या मागील चैतन्य एकच आहे ना. बघा ना, मोबाईल वेगवेगळे आहेत, कुणाकडे सॅमसंग आहे, कुणाकडे विवो आहे, कुणाकडे ऍपल आहे, कुणाकडे वन प्लस आहे. हे मोबाईल वेगवेगळे आहेत तरी सर्वांमध्ये चालणारं इंटरनेट एकच आहे का नाही? बरोबर आहे. तसंच मूर्त्या वेगवेगळ्या आहेत, साहित्य वेगवेगळं आहे, चित्र वेगवेगळे आहेत, देव एकच आहे. बघा ना, पाण्याची भांडी आहेत, कुणी घरामध्ये पाणी स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवतो, कुणी मडक्यात मध्ये ठेवतो, कुणी चांदीच्या भांड्यामध्ये ठेवतो, नाही का? पण पाणी तेच आहे ना. तसंच आहे देव, मातीचा असो, दगडाचा असो, सोन्याचा असो, चांदीचा असो, तांब्याचा असो, परमात्मा तोच आहे की नाही? बघा, या ओवीमधून आपल्याला काय समजलं? देव अनेक पदार्थांच्या मूर्तीमध्ये दिसतात, परंतु त्या सर्व रूपामागील परमात्मा एकच आहे. म्हणून बाह्य रूपामध्ये न अडकता त्या मागील चैतन्य ओळखणे हीच खरी भक्ती. बघा, रुवीच्या लाकडांमध्ये देव, पोकळ्यांचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शाळी ग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत. समर्थांनी काय सांगितलं? देवाची उपासना अनेक प्रकारच्या वस्तूंमधून केली जाते. लाकूड दाखवलं सगळ्यात पहिल्यांदा, त्यानंतर पोवळे दाखवलं, त्यानंतर बाणलिंग दाखवलं, त्यानंतर नर्मदेश्वर दाखवलं, शाळीग्राम, सूर्यकांत, सोमकांत. पण या सर्व वस्तू केवळ बाह्य साधन आहेत. साध्य एकच आहे परमात्मा. ज्यांच्या मनामध्ये खरी श्रद्धा आणि प्रेम आहे त्याला कोणत्याही माध्यमातून ईश्वराचा अनुभव येऊ शकतो. बघा ना, माध्यम वेगवेगळं असलं तरी लक्ष मात्र एकच, परमेश्वर. मूर्तीपेक्षा भगवंताचा जो भक्ताचा भाव आहे ना भगवंताप्रती, तो जास्त श्रेष्ठ आहे, मूर्ती नाही. बाह्य रूपात अडकूच नाही, त्यामागील चैतन्य ओळखणं हीच खरी साधना. ताम्रनानी हेमनानी कोणी पूजती देवार्चनी, चक्रांगती चक्रतीर्थाहुनी घेऊन येती. काय सांगितलं? कोणी तांब्याची किंवा सोन्याची नाणी देव म्हणून पूजतात, तर कोणी पवित्र तीर्थक्षेत्रातून चक्रांकित शिळा म्हणजे शाळीग्राम किंवा पवित्र वस्तू आणून त्याची पूजा करतात. प्रत्येकाची श्रद्धा आणि उपासनेचं माध्यम जरी वेगवेगळं असलं तरी ना त्याच्या मागे असलेलं अंतिम तत्व मात्र एकच आहे. परमेश्वर त्या वस्तूंमध्ये नाहीच आहे. भक्तांची श्रद्धा आणि भावामधून परमेश्वर प्रकट होत असतो. वस्तू पवित्र नसते, त्या वस्तूला भाव पवित्र करतो. आणि एकदा का भाव पवित्र असला की साधी वस्तू सुद्धा देव स्वरूप वाटू लागते. बघा ना, समर्थांनी काय सांगितलं? देव वस्तूंमध्ये नाहीच, तर देव आपल्या श्रद्धेमध्ये आहे. उपासनेचे साधन कोणतेही असू द्या, भाव शुद्ध असणे गरजेचं, महत्वाचं. बाह्य गोष्टींपेक्षा अंतःकरणातील भक्तीच परमेश्वरापर्यंत आम्हाला पोहोचवत असते. बघा, उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपापले आवडीचे वेद लागला जनी. समर्थ सांगतात की उपासनेचे असंख्य प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार, श्रद्धेनुसार आणि आवडीनुसार भगवंताची, देवाची उपासना करतो. परंतु उपासनेचे मार्ग कितीही वेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच, परमेश्वराची प्राप्ती. म्हणून आपण उपासनेच्या मार्गावरती वाद न घालता भाव शुद्ध ठेवून त्याच्यावरती उपासना करणं अधिक महत्वाचं. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, त्याबद्दल दुमत नाही. दुसऱ्याच्या उपासनेचा आपण कायम आदरच केला पाहिजे, तुलना करू नये किंवा दुसऱ्याच्या उपासनेवरती टीका सुद्धा करू नये. मार्ग अनेक असले तरी ध्येय मात्र एकच आहे, ईश्वर प्राप्ती. बघा ना, पुढची ओवी 5वी आहे. परी त्या सकळांचे ही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण नाना देवते. मग समर्थांनी सांगितलं सर्व देवता, सर्व उपासना, सर्व पूजेचे मूळ कारण एकच परमात्मा आहे.
विविध देवता म्हणजे त्या एकाच परमेश्वराच्या शक्तीची वेगवेगळी रूप आहेत. म्हणून देवदेवतांमध्ये भेद न पाहता त्या सर्वांच्या मागे असलेल्या एकाच परमेश्वराचे आम्ही स्मरण केलं पाहिजे. खरा विवेक आणि भक्ती तीच आहे. बघा ना, समर्थांनी सांगितलं सर्व देवतांचे मूळ एकच परमात्मा. देवदेवतांमध्ये भेद न करता एकत्वाची भावना आपण ठेवली पाहिजे. आणि खरी उपासना म्हणजे अनेक रूपात एकाच ईश्वराचं दर्शन घेणं म्हणजे खरी उपासना. बघा, मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजून पाहता विवेक उमजो लागे. मग काय सांगितलं समर्थांनी? मूळ परमात्मा एकच आहे, पण भक्तांची श्रद्धा, भक्ताचं कार्य आणि भक्तांच्या गुणानुसार त्यांची अनेक रूपे प्रकट झालेली आहेत. विवेकाने जर विचार केला तर अनेक रूपामागील एकच चैतन्य स्पष्ट दिसू लागतं. बघा ना, अनेक देव दिसले तरी सत्य मात्र एकच आहे, परमात्मा. अनेक रूप आहेत पण परमेश्वर एकच आहे. विवेकाने पाहिल्यास त्यामध्ये भेद दिसणारच नाही, त्याच्यामध्ये एकत्वाचीच अनुभूती येणार. खरी भक्ती म्हणजे अनेक रूपामध्ये एकाच परमात्म्याचं दर्शन घेणे. बघा ना पुढची ओवी. देहा वेगळे भक्ती फावे ना, देहा वेगळा देव पावे ना, या कारणे मूळ भजना देहची आहे. समर्थ सांगतात की मानवी देह हा ईश्वर भक्तीचा सर्वात मोठा आधार आहे. या देहामुळेच आपण जप करतो, उपासना करतो, ध्यान करतो, सेवा करतो, कीर्तन करतो आणि साधना सुद्धा करता येतो. आणि देहच नसता तर या देहाशिवाय आपण काहीच करू शकलो नसतो. उपासना करताच आली नसती, कीर्तन करताच आलं नसतं. म्हणून हा देह साधनेसाठी मिळालेला एक अमूल्य अवसर आहे, संधी आहे हो हा देह. परंतु हा देहच अंतिम सत्य नाही आहे आणि आपण त्याला ते अंतिम सत्य मानतो. समर्थांनी सांगितलं की देह म्हणजे अंतिम सत्य नाही आहे, तर तो ईश्वरा प्राप्तीचे साधन आहे. फक्त साधन आहे. देह हे साधन आहे, साधनेचं साधन आहे, साध्य तर बिलकुल नाही आहे. मानवी देह हा ईश्वर प्राप्तीसाठीच सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळे या देहाची काळजी घ्यायची आहे, जरूर काळजी घ्यायची, उपासना करायची. आणि ह्या उपासनेसाठी फिट राहायचं असेल तर सकाळी उठून प्राणायाम करायचा, सूर्यनमस्कार करायचा, योग अभ्यास करायचा. पण या देहाचा अभिमान ठेवायचा नाही. मीच लय देखना, मीच लय उंच, मीच लय गोरा, असला अभिमान नाही ठेवायचा. माझ्यामुळेच सगळं चालतंय हा तर बिलकुल अभिमान नाही ठेवायचा. देहाचा उपयोग हा भोगासाठी नाहीच आहे. चाललंय काय काय लोक भोगामध्येच लिप्त झालेली आहे. समर्थांनी अलिप्तपणाचा निश्चय दिलेला आहे. मग भोगापासून आपण लिप्त राहायचं की अलिप्त राहायचं पाहावे आपणास. आपण देहाचा उपयोग भोगासाठी नसावाच, तर देहाचा उपयोग हा भक्ती आणि आत्मसाधनेसाठी, आत्म उन्नतीसाठीच करावा, हे समर्थांना अभिप्रेत आहे. देह मुळीच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगी. समर्थ सांगतात जर देहालाच महत्व दिलं नाही, देहाची काळजीच घेतली नाही, देहाला सुदृढ सशक्तच ठेवलं नाही, तर भक्ती आणि साधना कशी होणार? देह जो आहे हा आत्मसाधनेचा आधार आहे. म्हणून देह आणि आत्मा यांचा योग्य समन्वय, म्हणून समर्थांनी एक सुंदर शब्द वापरलाय, देहात्मयोग. देह आणि आत्म यांचा समन्वय, यांचा योग, यांचं एकत्रीकरण करूनच भक्ती करावी. देह हे साधन आहे, तर आत्मा हे साध्य आहे. देहाचा योग्य उपयोग केल्यानेच आत्मकल्याणाचा मार्ग खुला होतो, स्पष्ट होतो. काय करतोय आपण? देहाचा तिरस्कार करू लागलो तर त्याचा कसा होणार? उपयोग नाही होणार. आपण काय केलं पाहिजे? देहाचा सदुपयोग केला पाहिजे. देहापासून भोग तर घेऊच नाही, देहापासून योग करावा. देह आणि आत्मा यांचा परस्पर संतुलन राखूनच आपण साधना उपासना करावी. म्हणून समर्थांनी देहात्मयोग सांगितलं. देहाचा उपयोग हा ईश्वर प्राप्तीसाठीच झाला पाहिजे, तरच या मानवी देहाचं, मानवी जन्माचं सार्थक होणार आहे. बघा पुढची ओवी. देहवीन कैसा भजावा, देहवीन देव कैसा भजावा, देहवीन देव कैसा पूजावा, देहावीन मोहच्छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे. समर्थ सांगतात जोपर्यंत देह आहे तोपर्यंत साधन आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच उपासना आहे.
जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच भक्ती सुद्धा आहे. हे सगळं शक्य आहे देहामुळे. मग देहाशिवाय देवाचं भजन कसं करणार? देहाशिवाय पूजा कशी करणार? देह नसताना संसारातील मोहमायेचा है ना अनुभव तरी आपण कसा करणार? येणार आहे का हे सगळं? देह हा केवळ नश्वर शरीर नाही आहे, तर परमात्मा प्राप्तीचं एक साधन आहे आणि ते सर्वोत्तम आहे. अनेक देव काय करतात, अनेक साधक आहेत ना, देहाला तुच्छ मानायला लागतात. हे काय देह आहे? मलमूत्राचा आगार म्हणतात त्याला. देह मिथ्या आहे म्हणतात, देह सोडायचंय म्हणतात. काय करायचं? देह 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 त्यागायचं आहे असं म्हणतात तुच्छ मानून. पण समर्थ सांगतात की देहाचा तिरस्कार करूच नाही, तर देहाचा योग्य उपयोग करावा, देहाचा भोगही घेऊ नये. कारण डोळे आहेत ना, डोळे कोणाला आहेत? आत्म्याला आहेत का? नाही, देहाला आहेत. मग या डोळ्यांनी, या देहरूपी डोळ्यांनीच आपण काय करतो? भगवंताचं, देवाचं दर्शन घेतोय. कान आहेत, कान आहे आपल्या देहाला. 2 कान दिले की नाही? 2 दिले, 1 नाही 2. मग कशासाठी दिले? श्रवणासाठी दिले. हा देह आहे म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण ऐकू शकतो, श्रवण करू शकतो, कीर्तन ऐकू शकतो, तत्वज्ञान ऐकू शकतो, ब्रह्मज्ञान ऐकू शकतो, आत्मज्ञान ऐकू शकतो. जीवाय जीभ दिली ना, देहाला दिली. कशासाठी दिली? नामस्मरण करण्यासाठी दिली, है की नाही? हात आहेत ना, हात हे कसली आहेत? कर्मेंद्रिय आहेत. श्री सेवा दास्य भक्ती करण्यासाठी दिली ना. पाय आहेत ना, पाय हे कुठं? तीर्थयात्रा करण्यासाठी, सत्संग श्रवणाला येण्याच्यासाठी, श्रवण झाल्यावर घरला जाण्यासाठी पाय दिले देवांनी. समर्थांनी सांगितलंय मन आणि बुद्धी आहे की नाही? देहाला आहे. बुद्धी कुठे आहे? मेंदू दिला ना देहात. कशासाठी? आत्मचिंतन करता यावं म्हणून. म्हणून देह हे बंधन नाहीच आहे, तर देह हा मोक्षाचा मार्ग दाखवणारं सर्वोत्तम साधन आहे. एखाद्या व्यक्तीला नदी पार करायची आहे, त्यासाठी त्याला काय पाहिजे? एक बोट पाहिजे, नाव पाहिजे की नाही? नाव ही अंतिम गोष्टच नाहीये, तर नदी पार करणं हे अंतिम ध्येय आहे आपलं. मग नदी पार करायची आहे, ऐल तीरावरून पैल तीरावरती जायचं असेल तर नाव पाहिजे. मग तसंच आहे, आपल्याला मोक्षाला जायचं असेल तर देहरूपी एक नौका आहे, एक नाव आहे, जी ऐल तीरावरून पैल तीरावरती घेऊन चालली आहे. देह ही अंतिम वस्तूच नाहीये मुळात, तर आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत देह हे साधन आहे. बघा ना, श्रीकृष्ण स्वारी यांनी स्वतः परमात्मा स्वरूप असून ही देह धारण केला का नाही केला? त्यांनी देहाचा उपयोग धर्म स्थापनेसाठी केला. अर्जुनाला गीतेचा उपदेश करण्यासाठी देहाचाच उपयोग केला आणि लोककल्याणासाठी केला. यातून शिकवण काय मिळाली? देहाचा त्याग करण्यापेक्षा देहाचा सदुपयोग, योग्य उपयोग ईश्वर कार्यासाठी करणे हीच खरी साधन आहे. आज आपण म्हणतो मला वेळ नाही, मला साधना होत नाही. समर्थ सांगतात जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण हा साधनेसाठी वापरता आला पाहिजे. आहे तरुण तर घे परमार्थ करून, आहे तरुण तर घे नामस्मरण करून, आहे तरुण तर घे श्रवण करून. बोलताना प्रेमाने बोललं पाहिजे, ही खरी भक्ती आहे ना. देहामुळे आपण बोलतो. कामं आपण प्रामाणिकपणे केली पाहिजेत, कामं अशी केली पाहिजेत निस्वार्थपणे. तर कर्म हेच काय झाली? आपली उपासना झाली. दुसऱ्याची सेवा करणे श्री सेवा दास्य भक्ती झाली. देहाच्या माध्यमातून होतंय. मनामध्ये अखंड नामस्मरण करण्यासाठी देहच पाहिजे. झालं का नाही अखंड भजन? बघा, देह हा देहापासून देवापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे देह. देहच नसता तर भजन, पूजन, साधना, उपासना काही शक्य नव्हतं. म्हणून देहाचा अभिमान नको, पण देहाचा सदुपयोग करून परमात्म्याची प्राप्ती जरूर करावी. देह साधन आहे, साध्य नाही, पण साधण्याची है ना, या देहाची योग्य काळजी घेतल्याशिवाय साध्य प्राप्त होतच नसतं. बघा, अत्र गंध पत्र पुष्प फल तांबूल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कुठे करावा? विचारलं समर्थांनी. देवाची पूजा करण्यासाठी गंध पाहिजे, पत्र म्हणजे पानं पाहिजेत, पुष्प म्हणजे फुले पाहिजेत, फळं पाहिजेत, तांबूल पाहिजे, धूप पाहिजे, दीप पाहिजे. अशा नाना विविध प्रकारची भक्तीची साधनं कुठून आणायची बाबा? हे सर्व करण्यासाठी देह
आवश्यक आहे की नाही. देहाशिवाय कोणती उपासना किंवा भक्तीची क्रिया करू शकत नाही. भक्तीचे प्रकार अनेक आहे. कुणी गंध लावतं, कुणी फुलं वाहतं, कुणी धूपदीप लावतं, कुणी नैवेद्य अर्पण करतं, कुणी नामस्मरण करतं, कुणी कीर्तन करतं, कुणी श्री सेवादास्य भक्ती करतं. या सर्व साधनांसाठी सर्वप्रथम जे गरजेचं आहे तो देव आहे, देह आहे. हात नसते तर पूजा कशी केली असती? हात देहाला दिले. वाणी नसती तर नामस्मरण कसं केलं असतं? वाणी देहाला दिलं. कानच नसते तर हरिकथा कशी श्रवण केली असती? समर्थांचा चालू समास, वर्तमान समास कसा श्रवण केला असता? देहाला दिले ना कान. मग हा देहच नसता तर श्री सेवादास्य भक्तीसाठी तत्पर राहिलो असतो का? म्हणून समर्थ सांगतात की देह हा भक्तीचा आधार आहे. देह म्हणजे केवळ हाड, मांस आणि रक्त यांचा समूह नाही, तर देह म्हणजे ईश्वराने दिलेलं सर्वोत्तम साधन आहे, ज्याच्या माध्यमातून जीवाला परमात्म्याची प्राप्ती म्हणजे निश्चय पावती मानव. सांगितलं ना समर्थांनी, मानवाला भक्तीच्याच योगाने देवत्वाची प्राप्ती होणार आहे. मग ती कशी? देहाच्या माध्यमातून होणार. जर एखाद्या कलाकाराला चित्र काढण्यासाठी कुंचला गरजेचा असतो, तसंच साधकाला साधनेसाठी देह तेवढाच गरजेचा जेवढं ते कुंचल आहे. एखाद्या व्यक्तीला प्रेम व्यक्त करायचं आहे, प्रेम, तर तो व्यक्ती काय करतो? त्या आवडत्या व्यक्तीला फुल देतो, त्या आवडत्या व्यक्तीला नमस्कार करतो, रामराम करतो, त्याची सेवा करतो. भावना मनात असली तरी ती व्यक्त करण्यासाठी काय पाहिजे? देहच पाहिजे, शरीरच पाहिजे. त्याचप्रमाणे भक्तीची भावना अंतःकरणामध्ये आहे हो, पण तिची अभिव्यक्ती देहाच्या माध्यमातूनच होत असते. श्रीकृष्ण यांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो म भक्ता प्रतिगच्छति, असं सांगितलं. भक्तिभावाने अर्पण केलेलं फूल, फळ, पान, जल मी आनंदाने स्वीकारतो, असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्ण स्वारी सांगतात. यातून काय दिसतं? वस्तू महत्वाची कधी नव्हतीच, त्यामागचा भाव महत्वाचा होता. पण तो भाव व्यक्त करण्यासाठी पाहिजे ते काय? देह. मग देह आलं की देहाबरोबर कर्मेंद्रिय आली, आली की नाही? देह मिळाला म्हणजे तो केवळ विषय भोगण्यासाठी नाही, विषय सुख भोगण्यासाठी नाही, भोगासाठी नाही, तर या हातांनी सेवा करावी, या मुखाने नामस्मरण करावं, बुद्धीने आत्मचिंतन करावं आणि मनाने ईश्वराशी अखंड जोडलेलं असावं. देहाशिवाय पूजा, भक्ती, साधना, सेवा शक्यच नाही. म्हणून देहाचा गर्व न करता ईश्वर प्राप्तीचे साधन मानून त्याचा योग्य उपयोग करावा. देह आहे म्हणून साधना आहे, साधना आहे म्हणून परम आत्मा प्राप्तीचा मार्ग आपल्याला खुला होतो आहे. बघा पुढची ओवी. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी वावे कोणे ठाई. समर्थांनी काय सांगितलं की या ओवीमध्ये देवाचे तीर्थ कसे घ्यावे, देवाला गंध कुठे लावावा आणि मंत्र पुष्प कुठे अर्पण करावे, या सर्व गोष्टी करण्यासाठी देहाची गरज आहे, आवश्यकता आहे. देहाशिवाय भक्तीची कोणतीही क्रिया शक्यच नाही. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलं? गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे सगळं काय आहेत? साहित्य होती. कशासाठी? पूजेची साहित्य करून आपण काय केलं? उपयोग करून पूजा करत होतो, त्यासाठी देह आवश्यक होता. आता या ओवीत काय सांगतायत की देवाशी भक्ताचा संबंध जोडणारे माध्यम हे देह. तीर्थ घेण्यासाठी बघा, तीर्थ घ्यायला गेलो आपण, हात पुढे करतो, मग ते नुसतं तीर्थ हातात घेऊन जमतंय का? मुखामध्ये घ्यावं लागतंय आणि मग त्याचा श्रद्धेनं स्वीकार करणार त्यासाठी मन हे लागतंय. गंध लावायचा आहे, गंध लावण्यासाठी काय लागतंय? हात लागतंय, हाताचं बोट लागतंय. देवाचं स्वरूप पाहण्यासाठी डोळे लागतात. भक्तिभावासाठी मन लागतं. मंत्र पुष्प अर्पण करण्यासाठी वाणी लागते. मंत्र म्हणण्यासाठी का मोकळच हे करायचं आहे? वाणीच नसती तर काय केलं असतं? मंत्र म्हणायचा आहे की नाही? आणि मग तो मंत्र आठवावा लागणार, स्मरणशक्ती लागणार आणि मग अंतःकरणामध्ये भक्ती येणार. हे सगळं देहाच्या माध्यमातून होतंय. म्हणून देह हा भक्तीचा शत्रू नाही आहे, तर देह हा भक्तीचा पूल आहे, ब्रिज आहे, ब्रिज. बघा, समर्थांचा उद्देश केवळ बाह्य पूजा सांगणं नव्हताच कधी. समर्थ आपल्याला अंतर्मुख करतात. बाहेर देवाला गंध लावतो, पण अंतःकरणातील वासना आणि अहंकाराचा दुर्गंध दूर केला पाहिजे की नाही?
गंध कसा सुगंधित असतो आणि आत मात्र दुर्गंधी साठलेली आहे. समर्थांना त्या अभिप्रेत आहे. बाहेर देवाला पुष्प अर्पण करतो, पण मनातील सद्गुणांची फुले देहाला अर्पण करतो का? बाहेर तीर्थ घेतो, पण आपल्या जीवनामध्ये सत्य, प्रेम आणि विवेकाचे अमृतरूपी तीर्थ ग्रहण करतो का? एखाद्या आईला तिचं मूल प्रेमाने एखादं छोटस फुल देतं, आई मला तू खूप आवडतेस ग, त्या फुलाची किंमत त्या आईला नसते, पण त्या मुलाच्या हातून ते स्वीकारण्यात किती मोठा आनंद आहे. पण त्या मुलाच्या हातून ते आलेली प्रेमाची देणगी, आई तुम्हाला आवडतेस म्हणण्यामागे त्याचे बोबडे बोल, अहो जगात नाही किंमत त्याची. त्याचप्रमाणे देवाला अर्पण केलेली वस्तू महत्वाचीच नाही आहे. या देहाने केलेल्या भक्तीच्या माग भाव किती महत्वाचा आहे. समर्थांनी दाखवलं, गंध लावणे, पुष्प अर्पण करणे, तीर्थ घेणे, तसंच आहे भगवंताला तेवढ्याच निरागसतेने करायचंय. आपल्याला सांगितलं ना समर्थांनी की श्रीकृष्ण स्वारींनी आधीच सांगितलंय गीतेमध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयम यो भक्ता प्रयच्छती हा ना. भक्ती भावाने अर्पण केलेलं पत्र म्हणजे पान, कुठलंही पान असू दे म्हणलंय श्रीकृष्ण स्वारी. पुष्प, कुठलंही पुष्प असू दे, सदाफुलीचं पण चालतं. कुठलंही फळ असू दे, सीताफळ, चिक्कू, काय पण चालतं. कुठलंही जल असू दे, मी ते आनंदाने स्वीकारतो. यातून शिकवण काय मिळते की देवाला वस्तू नको जाय, देवाला यातलं काहीच नको आहे. आईला ते फुल पण नको होतं, फक्त ते बाळ बोलतोय कसं आणि सांगते कसं, त्याचा भाव किती महत्वाचा होता है ना. ते फुल तर फक्त माध्यम होतं. तसंच आहे श्रीकृष्ण स्वारी पण म्हणतात, अरे काय ते पानं, फुलं, फळं, पाणी ह्याची गरजच नाही आहे. भक्तिभाव किती शुद्ध आहे हेच मी पाहतोय. आज दिलेलं फुल उद्या कोमेजून जाईल. आपण रोज देवपूजा करतो, त्यासोबत आपण चांगल्या हातांनी कर्म करण्याचा निश्चय केला का? वाणीने गोड बोलण्याचा निश्चय केला का? मनामध्ये द्वेष न ठेवण्याचा निश्चय केला का? आणि बुद्धीने विवेक जागृत ठेवण्याचा निश्चय केला तर खरी ती देवपूजा घडली. बघा, देह मिळाला आहे म्हणून तीर्थ घेता येतं, पूजा करता येते, मंत्र म्हणता येतो, भक्ती करता येते. म्हणून देहाचा अभिमान न ठेवता फक्त त्याचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी अखंड करत राहावा, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. देह हे साधन आहे आणि त्या साधनातून भक्ती करून आत्मस्वरूपाचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. म्हणून देहाविना आडते, अवघे सांकडेची पडते, देहाकरिता घडते भजन काही, सांगितलं समर्थांनी. म्हणूनच देवाच्या शिवाय सगळ्या गोष्टी अडलेल्या आहेत, सगळे मार्ग बंद होतात देहच नसेल तर. देहामुळेच आपण भजन करू शकतो, भक्ती आणि साधना उपासना सगळं काही करू शकतो. समर्थांनी सांगितलं की देह हा भक्तीचा आधार आहे. या आधीच्या ओव्यांमध्ये समर्थांनी काय सांगितले, देवपूजा, तीर्थ, गंध, पुष्प, मंत्र, धूप, दीप या सर्वांसाठी देहाची आवश्यकता आहे. पण या ओवीमध्ये समर्थ आता निष्कर्ष सांगतात की देहच नसतात तर श्रवणाला कसा आला असता, बैठकीला कसा आला असता, गाडी कशी चालवली असते बैठकीला यासाठी, आहे की नाही. स्मरणिका कशी धरली असते, नामस्मरण करता आलं नसतं, सद्गुरूंचं वचन, सद्गुरूंचं श्रवण ऐकता आलं नसतं, धारणा ध्यान करता आलीच नसती, श्री सेवा दास्यभक्ती करता आलीच नसती, सत्कर्म योग्य वय घालवावे, सत्कर्मच करता आली नसती देह नसतो तर. म्हणून देहाला कमी लेखू नये. देह हा आत्मा नाही, देह हा नश्वर आहे मान्य, पण आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत देह हेच साधनेचं सर्वोत्तम साधन आहे. कळलं? बघा पुढं, जसं विद्यार्थ्याचा शिक्षण घेण्यासाठी त्याला काय लागतं, पाटी लागते, पुस्तक लागते, पेन लागते आणि सगळ्यात मोठी शाळा लागते, आहे की नाही. तसं प्रत्येक साधकाला परमात्मा प्राप्तीसाठी काय लागते, बैठक लागते, श्रीमद दासबोध रूपी ग्रंथ लागतोय की नाही, उपासनेसाठी स्मरणिका लागते आणि सगळं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये ते जे लहान मुले आहे त्याच्यासाठी पुस्तक हे अंतिम ध्येय आहे का? ते पुस्तक आहे, पहिलीचं, दुसरीचं, तिसरीचं, चौथीचं, ते एक पुस्तक आहे, ते अंतिम ध्येय नाही. पण पुस्तकाशिवाय त्याला त्या वर्गातलं ज्ञान पण मिळालं पाहिजे. तिसरीचं पोरग आहे, तिसरीच्या पोराचं एक पुस्तक आहे, ते त्याचं अंतिम नाही ध्येय आयुष्याचं, पण ते तिसरीचं त्या वर्गातलं पुस्तक, इतिहासाचं, भूगोलाचं, नागरिक शास्त्राचं ते ज्ञान त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे.
आणि त्याच्यानंतरच तो चौथीला जाणार आहे, पाचवीला जाणार आहे, मग ती पुढे सरकणार आहे. त्याचप्रमाणे देह हे अंतिम सत्य नसलं तरी साधनेसाठी मात्र ते अत्यंत गरजेचं आहे. देहाकरिता घडते भजन काही, या ओवीमध्ये समर्थ खूप मोठा संदेश देऊन गेले. देहाने केलेली बाह्य भक्ती हळूहळू भक्ती अंतर्मुख भक्तीकडे घेऊन जाते, बाह्य भक्तीतून अंतर्मुख. तसंच केलं समर्थांनी. आधी लोकमतात होतो, श्रीमतामध्ये आणलं. सुरुवातीला आपण हाताने नमस्कार करतो, मुखाने नामस्मरण करतो आणि डोळ्यांनी देवदर्शन करतो. नंतर तेच काय होतं, अंतःकरणामध्ये परमात्म्याचा अनुभव होतो. आधी बाह्य भक्ती दाखवली ना, नामस्मरण करणे, है ना, नमस्कार करणे, दर्शन घेणे. मग नंतर हळूहळू तो अंतर्मुख झाला. एवढा अंतर्मुख झाला की अंतःकरणामध्ये परेमध्येच गेला तो, आता दिसतच नाही. बघा, एखादा दिवा लावण्यासाठी वात पाहिजे, तेल पाहिजे, गरजेचं आहे. वात स्वतः प्रकाश देत नाही, तेल स्वतः प्रकाश देत नाही, पण या दोन्हीच्या साह्याने प्रकाश त्या ठिकाणी प्रकट होतो, उत्पन्न होतो. तसंच आहे, देह परमात्मा नाही, पण देहाच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा प्रकाश मात्र प्रकट होत असतो. श्रीकृष्ण यांनी अवतार घेऊन देह धारण केला आणि याच देहाच्या माध्यमातून त्यांनी धर्माची पुनर्स्थापना केली. अर्जुनाला ज्ञान दिलं आणि संबंध मनुष्याला श्रीमद भगवद्गीता दिली, अर्जुनाचं निमित्त केलं आणि लोककल्याण केलं. यातून समजलं काय की देहाचा उपयोग हा ईश्वर कार्यासाठी केला तरच त्या साधनेचं महान साधन बनतं. बरोबर आहे का? आपल्याला मिळालेला देह हा केवळ विषय सुखासाठी भोगासाठी नाही आहे, तर तो साधनेसाठी, सेवेसाठी, सदाचारासाठी, आत्मचिंतनासाठी मिळालेली एक संधी म्हणजे हा देह आहे. देहाशिवाय साधना शक्य नाही. देह हा बंधन नसून भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. म्हणून देहाचा योग्य उपयोग करून भजन, चिंतन आणि सत्कर्मच करावी. देह आहे म्हणून देवभक्ती होत आहे. देहाचा सदुपयोग करणं हाच देहमुक्तीचा मार्ग बनतो. बघा पुढची ओवी. देवदेवता भूते देवते, मुळीच सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजत जावी. मग काय सांगितलंय, जगामध्ये अनेक देव देवता आणि दैवी शक्ती आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचं मूळ स्वरूपाचं काही ना काहीतरी एक सामर्थ्य प्रकट झालेलं आहे. म्हणून आपल्या अधिकार, श्रद्धा आणि योग्यतेनुसार विविध देवदेवतांची उपासना करावी. समर्थांनी काय सांगितलं की देवतांच्या विविध रूपामागे एकच अशी परमशक्ती आहे हे समजून घ्या. जसं एकच सूर्य वेगवेगळ्या पात्रांमध्ये वेगवेगळं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, तसंच आहे परमात्मा अनेक देवदेवतांच्या रूपाने प्रकट झाला. बघा, भगवान विष्णू आहेत, पालन पोषण आपलं तुमचं आमचं संरक्षण करतात, तिचं प्रतीक. भगवान शिव आहे, वैराग्य आहे, वैराग्याचं प्रतीक आहे. देवी आहे दुर्गा, सामर्थ्याचं प्रतीक आहे, शक्तीचं प्रतीक आहे हो देवी. भगवान गणेश आहेत, गणपती बाप्पा बुद्धीचं, विवेकाचं आणि शुभारंभाचं प्रतीक आहेत, आहे का ना. वेगवेगळी रूपं दाखवली, कार्य पण वेगवेगळी दाखवली, पण मूळ शक्ती काय एकच आहे. मूळ सामर्थ्य आहे ते है ना. काय सांगितलं, प्रत्येक देवदेवताच्या मागे एक विशिष्ट असं दैवी सामर्थ्य कार्यरत आहेच. एखाद्या डॉक्टरकडे उपचार करायचं असेल, एखाद्या डॉक्टरकडे उपचार करण्याचं सामर्थ्य असते, शिक्षकाकडे ज्ञान देण्याचे सामर्थ्य असते, सैनिकाकडे संरक्षण करण्याचे सामर्थ्य असते. व्यक्ती वेगवेगळ्या आहेत, डॉक्टर वेगळा आहे, शिक्षक वेगळा आहे, सैनिक वेगळा आहे, पण प्रत्येकाकडे समाजाच्या कल्याणासाठी एक शक्ती दिलेली आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, है ना. अधिकारे नाना देवते भजत जावी. म्हणून समर्थ सांगतात की प्रत्येक साधकाची मानसिकता, श्रद्धा आणि आध्यात्मिक पातळी सुद्धा वेगवेगळी असते आणि त्यामुळे त्याला अनुसरून अशा देवतेची उपासना आपण केली पाहिजे. लहान मुलाला प्रथम अक्षर ज्ञान दिलं पाहिजे, है ना. नंतर आपण त्याला उच्चार शिकवतो, मग आपण त्याला लिहायला वगैरे वाचायला शिकवतो. मग तसंच आहे, साधकाने सुद्धा त्याच्या अधिकारानुसार काय केलं पाहिजे, ते सगळं सार घेतलं पाहिजे. देवतांची उपासना करताना केवळ बाह्य रूपामध्ये अडकू नये, त्या देवतातील गुण आपण आत्मसात केलं पाहिजेत, है ना. भगवान शिवाची उपासना करताना आपण वैराग्य आत्मसात केलं पाहिजे.
भगवान विष्णूंचं जेव्हा आपण नामस्मरण करतो, त्यांचा गुण आपण आत्मसात केला पाहिजे. संरक्षण आहे, पालन पोषण आहे, आणि हीच खरी भक्ती आहे. गणेशाची पूजा केली, आपल्याकडे विवेक आला पाहिजे, बुद्धी आली पाहिजे, नम्रता वाढली पाहिजे. शिवाची पूजा केली, अहंकार कमी झाला पाहिजे, आसक्ती कमी झाली पाहिजे. विष्णूची पूजा केली, प्रेम, करुणा आणि संरक्षणाची भावना निर्माण झाली पाहिजे. आपण कोणत्याही देवतेची उपासना आणि भक्ती केली तरी उद्देश एकच पाहिजे की मन शुद्ध करणे आणि परमात्म्याशी एकरूप होणे. देव वेगळे नाहीतच हो, काय देव वेगळे नाहीतच आहे. भक्ताच्या भावनेनुसार परमात्मा वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होत असतो, है ना. अनेक देवदेवता म्हणजे अनेक शक्तीची रूपं आहेत, आणि प्रत्येक देवतेमध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहेच. म्हणून आपल्या श्रद्धा आणि अधिकारानुसार देवतेची उपासना करावी, पण अंतिम ध्येय त्या एकाच परमतत्वाची प्राप्ती करून घेणारे असे. बघा पुढची ओवी. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषाशी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. मग काय सांगितलं समर्थांनी? अनेक देवदेवतांची भक्ती केली तरी शेवटी त्या मूळ पुरुषाला, परमात्म्याला जाऊनच पोहोच, है ना. म्हणून सर्व देवदेवता, सर्व उपासना आणि सर्व श्रद्धास्थानांचा योग्य सन्मान आपण केलाच पाहिजे. आकाशातम पतितम तो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम के शिवम प्रतिगच्छति. मागच्या ओळीमध्ये समर्थांनी काय सांगितलं? अनेक देवता या परमशक्तीच्या विविध अभिव्यक्ती आहेत, आणि या ओवीमध्ये पुढचा सिद्धांत स्पष्ट केला. या जगामध्ये अनेक देवतांची उपासना केली जाते. कोणीतरी श्री गणेशाची भक्ती करतं, कोणीतरी शिवाची, कोणीतरी विष्णूची, कोणीतरी देवीची, आणि या सर्व भक्तीचा अंतिम प्रवास एकाच परम सत्याकडे जातो. बघा ना, अनेक नद्या वेगवेगळ्या दिशेने वाहतात आणि कुठे जातात? सागराला. मग या सगळ्या नद्यांची नावं एकच आहेत का? अनेक नद्या आहेत ना, नावही अनेक, है ना. गोदावरी, नर्मदा, कावेरी, कृष्णा, परत कोयना झाली, तुमची नीरा झाली, है ना, गंगा झाली, ब्रह्मपुत्रा, सिंधू, एक ना अनेक नद्या आहेत, वेगवेगळ्या नद्या आहेत, नावही वेगवेगळे आहेत, आणि सरते शेवटी त्या समुद्राला जातात, विलीन होतात. त्याचप्रमाणे अनेक देवदेवतांची उपासना शेवटी त्या एका परमतत्वालाच प्राप्त करून देत असते. मूळ पुरुष, समर्थांनी खूप सुंदर शब्द वापरलाय. मूळ पुरुष म्हणजे कोणत्याही एका देहधारी व्यक्तीचा उल्लेख केलाच नाही, तर या सृष्टीचं मूळ कारण असलेले परमात्मा स्वरूप म्हणजे मूळ पुरुष होय ना. त्या मूळ पुरुषापासूनच सृष्टी उत्पन्न झाली, त्या मूळ पुरुषामुळे सृष्टी टिकून आहे, आणि त्या मूळ पुरुषामुळेच ही सृष्टी पुन्हा त्याच्यामध्येच विलीन होणार आहे, प्रलय येणार आहे. ते परम तत्व म्हणजे मूळ पुरुष. या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. मग समर्थ इथे भक्तीतील उदारता, विशालता शिकवतात. आपल्या देवतेवरती प्रेम असावं, पण दुसऱ्याच्या श्रद्धेचा अपमान करू नये. कारण प्रत्येक भक्त आपल्या भावनेनुसार, क्षमतेनुसार, पात्रतेनुसार याच परमेश्वराची आराधना करतोय ना. पाहिलं ना आपण, नद्या वेगवेगळ्या आहेत, एखादी मोठी नदी आहे, छोटी नदी आहे, उपनदी आहे, पण शेवटी शेवटी तिथंच पोहोचते. त्याच्यामुळे त्याची भावना जी आहे ती आपल्याच ईश्वराप्रती सुद्धा आहे. एका घरामध्ये आईला कोणी आई म्हणतं, कोणी मम्मी म्हणतं, मम्मी इंग्लिश है ना, आई, मम्मी. कोणी काय जॉईंट फॅमिली असली का नाही, म्हणजे काय होतं, चुलतीची पोरं आपल्या आईला काकी म्हणतात म्हणून आम्ही बी काकीच म्हणायचो. चुलतीची पोरं आमच्या आईला ताई म्हणायचे म्हणून आम्ही ताईच म्हणायचो. चुलती पोरं आमच्या आईला काकू म्हणायची म्हणून आम्ही बी काकूच म्हणायचो. पण आई, काकी, काकू, ताई हे सगळं काय एकाच व्यक्तीप्रती आहे, आणि ती आपली आई आहे, जन्मदाती आहे. भूमिका नाही बदलली तिची. तिला आपण काकू मला भूक लागली असं म्हणलं, तिला माहिती आहे माझं पोरगच आहे. ती काय करतंय, त्याच्या चुलत भावंडाच्या नादी लागून मला आई म्हणते, आईच्या ऐवजी ताई म्हणतंय, काकू म्हणतंय. दिदी ती का नाही जेवायला. मग श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये तेच सांगितले की भक्त ज्या पद्धतीने माझी उपासना करतो त्या भावनेला मी स्थिर करतो. यातून काय समजलं की परमात्मा भक्ताच्या श्रद्धेचा स्वीकारच करतो. आजच्या जीवनामध्ये आपण माझाच देव श्रेष्ठ, माझीच पद्धत श्रेष्ठ, माझीच उपासना श्रेष्ठ, माझीच श्रद्धा श्रेष्ठ असला अहंकार ठेवू नये. समर्थ सांगतात
की हा भक्तीचा मार्ग नाहीये. खरी भक्ती म्हणजे स्वतःच्या आराध्य देवतेवरती असलेली दृढ श्रद्धा ठेवणं, अखंड बर का, अखंड. इतरांच्या श्रद्धेचा आदर करणं अखंड. तो करतोय त्याच्या पद्धतीने, त्याला जाऊ दे, त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या पात्रतेनुसार तो करतोय. मी माझ्या श्रद्धेनुसार, पात्रतेनुसार करीन. कशावर तुलना करायची? देवतांची रूप अनेक असली तरी त्याचे मूळ एकच परमतत्व आहे. विविध मार्गाने केलेली भक्ती शेवटी त्याच परमेश्वरापर्यंत पोहोचते. दिवे अनेक असतात है की नाही, पण प्रकाश एकच आहे. देव अनेक दिसतात पण देवत्वाचं मूळ एकच आहे. बघा पुढे काय सांगितलं, मायावल्ली फोफावली, नाना देहे फळे लगडली, मुळीची जाणीव कळो आली फळामध्ये. मग काय सांगितलं समर्थांनी, मायावल्ली वेल, हो मायेचा वेल, फफावली पसरत गेली, विस्तारित गेली, तिला अनेक प्रकारची देहरूप फळं लागली. त्या वेलीला फळं लागली कशी, देहरूपी. परंतु त्या फळाच्या माध्यमातून तिच्या मूळ स्वरूपाची जाणीव होऊ शकते की नाही? समर्थ काय सांगतायत बघा पुन्हा. समर्थांनी माया, देह आणि परमात्मा यांचा सुंदर असा संबंध दृष्टांताच्या माध्यमातून दिला. या सृष्टीमध्ये जे काही आपण पाहतो तो सगळा मायेचा विस्तार आहे. त्या मायावल्लीचा विस्तार फोफावली ती जिकडे तिकडे मायाच आहे. माया ही परमेश्वराचीच शक्ती आहे आणि त्या मायेमुळेच आपल्याला एकच परमतत्व अनेक रूपांनी प्रकट झालेलं दिसतं. माया म्हणजे वेल आहे, विविध देह म्हणजे त्या वेलीवरची फळं आहेत आणि मूळ परमात्मा म्हणजे त्या वेलीचं मूळ आहे. बघा, जशी एका वेलीपासून अनेक फांद्या निघतात आणि त्या अनेक फांद्यांना अनेक फळं लागतात, पण त्या सर्वाचं मूळ एकच आहे. त्याचप्रमाणे विश्वातील असंख्य जीव, असंख्य देह आणि असंख्य रूप यांचं मूळ एकाच परमतत्वामध्ये आहे. नाना देह फळे लगडली म्हणजे या जगामध्ये मनुष्याचे देह, पक्ष्यांचे देह, प्राण्यांचे देह, वनस्पतीचे देह, विविध जीवसृष्टीचं आहे ना. काय आहे, चार वाणी चार खाणी. चार खाणी कुठल्या आहेत, स्वेदज, अंडज, जारज, उद्बीज है ना. एवढं आहे 84 लक्ष. आणि मग ती काय झाले, लागलेली आहेत. ही सर्व मायेच्या वेलीवरची वेगवेगळी फळ आहेत. यांचे रूप, रंग, आकार वेगवेगळे आहेत, तरी त्यांच्यामध्ये कार्य करणारी चेतना एकच आहे. मुंगी आणि हत्ती कार्य काय आहे, त्यांच्या अंतरी कार्य करणारी चेतना एकच आहे. दोघांना चालवणारा एकच आहे. मुळीची जाणीव कळो आली फळामध्ये. सामान्य माणूस फक्त फळाकडे पाहतोय म्हणजे देहाकडे पाहतोय, पण ज्ञानी माणूस त्या फळामागच्या मुळाकडे बघतो. हे फळ आले पण कुठून आले, आपण देह पाहतो पण देहामध्ये असलेला आत्मा, ती चेतना कोण पाहणार. मातीपासून अनेक भांड्यांची मातीपासून काय केलं, अनेक भांडी तयार केली आपण. भांड्यांचे आकार वेगवेगळे आहेत. छोटं भांड, मोठं भांड, मध्यम भांड है ना, झाकायचं भांड, उकळायचं भांड, ठेवायचं भांड, पण तत्व एकच आहे, माती. तसेच सर्व देह वेगवेगळे दिसतात पण त्यामध्ये असणारं चैतन्य हे एकच आहे. एका मोठ्या वृक्षाला अनेक पानं, अनेक फळं असतात, पण एखादं पान म्हणतं की मी वेगळा आहे, तर ते अज्ञान आहे. कारण त्या पानाचं जीवन त्या वृक्षाच्या मुळापासून आहे. ते म्हणतं मी या झाडाचा नाही. आणि मग तुला पाललंय पोचलंय कुणी, तुझं पालन पोषण कुणी केलं. तसंच जीव स्वतःला देह मानतो तर तो भेद दिसतो, पण आत्मज्ञान झाल्यावर त्याला सर्वांमध्ये एकच चैतन्य दिसतं. श्रीकृष्ण स्वारी यांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं की सर्व जीवांमध्ये एकच परमतत्व व्यापून आहे. ज्ञानी पुरुष बाह्य देहातील भेद न पाहता सर्वांच्या अंतरी असलेलं एकच आत्मतत्व आणि त्याचं तो दर्शन घेतो. देह वेगवेगळे आहेत पण आत्मा एकच आहे. रूप वेगवेगळे आहेत, अनेक आहेत, पण चेतना एकच आहे. संसाराचा विस्तार खूप मोठा आहे, या मायेने पार आवरण करून टाकलाय, पण मूळ परमेश्वर एकच आहे. त्यामुळे देहामध्ये अडकू नये, तर देहाच्या माध्यमातून त्यामध्ये असलेल्या परमात्म्याची आपण ओळख करून घेतली पाहिजे. माया ही वेली आहे आणि हे सर्व देह तिची फळं आहेत. या देहरूपी फळांचा विचार केला तर त्यामागे एकच परम
आत्मारूपी मूळ आहे हे आपल्याला समजेल. बाह्य विविधतेतून अंतर्गत एकत्व ओळखण्याचे खरं ज्ञान म्हणजे भक्ती आहे. देह अनेक, रूप अनेक, पण त्या सर्वांच्या अंतर्यामी असलेलं चैतन्य मात्र एकच आहे. बघा पुढची उभी. म्हणून येळील न करावे, पाहणे ते तेथेची पहावे, ताळा पडता राहावे समाधाने. समर्थांनी सांगितलं म्हणून उगाच भ्रमित होऊ नये, भ्रमामध्ये वेळ वाया घालवू नये. जे सत्य जाणून घ्यायचे आहे ते या देहाच्या माध्यमातून अनुभवून घ्यावे. योग्य विचार करून जेव्हा त्या सत्याचा ताळमेळ लागेल तेव्हा समाधानाने स्थिर व्हावे. समर्थांनी सांगितलं साधकाला की विवेक आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग कसा असतो. आपण मागच्या उभ्यांमध्ये पाहतोय की माया ही वेली आहे. अनेक देह त्या वेलीला फळ बनवून लागलेली आहेत, पण त्या सर्वांच्या मुळाशी एकच परमतत्व आहे. आता समर्थ पुढे सांगतात की हे सत्य शोधण्यासाठी बाहेर भटकू नकोस. स्वतःच्या देहामध्ये, स्वतःच्या अंतःकरणामध्येच आता याचा शोध घे. कळेल कळेल. येळील न करावे. येळील म्हणजे भ्रम, निरर्थक तर्क, अनुमान, अज्ञानामुळे गोंधळाची अवस्था म्हणजे येळील. साधकाने बाह्य रूपामध्ये अडकून, वेगवेगळ्या मतांमध्ये अडकून, गोंधळून भ्रमित होऊन जाऊ नये, तर स्वतःच्या अनुभूतीशिवाय केवळ ऐकीव ज्ञानावरती अवलंबून राहावे. मग काय करावं? पाहणे ते तेथेची पहावे. मग काय करायचं? परमात्माचा शोध कुठं बाहेर घ्यायचाच नाही. तर हा देह म्हणजे साधनेचं क्षेत्र आहे. मनाचं निरीक्षण करावं, विचारांचं स्वरूप पाहावं, अहंकाराची ओळख करून घ्यावी, अंतर्मनातील चैतन्य अनुभवण्याचा प्रयत्न करावा. कारण ज्याला आपण बाहेर शोधतो तेच तत्व आपल्या अंतर्यामी आहे. ताळा पडता राहावे समाधाने. मग समर्थ सांगतात की जेव्हा साधकाला विवेकाने समजतं की मी केवळ देह नाही तर मीच शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे, तेव्हा मन स्थिर होतं आणि मनामध्ये समाधान निर्माण होतं. हे समाधान हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून ते आत्मज्ञानातून आलेलं समाधान आहे. एखादी व्यक्ती हरवलेली वस्तू घराबाहेर शोधत राहते, पण ती वस्तू स्वतःच्या घरामध्ये हरवलेली असते, ती बाहेर ओळखते, तर ती वस्तू त्याला सापडेल काय? नाही सापडणार. तसंच मनुष्याने सुख, शांती, परमेश्वर हे बाहेर शोधायला गेलाय, पण ते स्वतःच्या अंतर्यामी आहेत, ते तिथे शोधलं पाहिजे. आणि जर हे सगळं सुख, शांती, समाधान जर आपण आपल्या आतमध्ये शोधलं तर हा गोंधळ संपलाच की, बाहेर जा. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा प्रथमतः अंतर्मनातील अज्ञान दूर करण्याचा उपदेश श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वारींनी केलेला आहे. देह मिळालेला आहे तो आत्म्याच्या शोधासाठी, आत्मशोधासाठीच वापरला पाहिजे. बाह्य जगात समाधान शोधण्याऐवजी अंतर्मनात डोकावून पाहायचं. पण माणूस काहीही करायला तयार आहे, 7 समुद्र पार करून जायला तयार आहे, पण आतमध्ये डोकावायला तयार नाही. विवेक आणि सत्य ओळखून शांत आणि समाधानाने राहावं. ज्याचा शोध आपण बाहेर घ्यायला चाललोय तेच तत्व अंतरी सापडलं की शोध संपतो आणि समाधान प्राप्त होतं. बघा पुढची ओवी. प्राणी संसार टाकीती, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथे तेथे. काय सांगितलं? अनेक जीव संसाराचा त्याग करून देवाच्या शोधासाठी इकडे तिकडे फिरत आहेत, भटकत आहेत, पण योग्य ज्ञान नसल्यामुळे ते अनेक प्रकारच्या कल्पना, तर्क, वितर्क, भ्रमामध्ये अडकून पडलेत. या उभीमध्ये समर्थ बाह्य त्यागापेक्षा अंतर्मुख साधनेचं महत्व सांगतात. अनेक लोकांना असं वाटतं की संसार सोडला की देव मिळेल, म्हणून ते घर, कुटुंब, व्यवहार सोडून देतात आणि देवाचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. मग समर्थ सांगतात की केवळ बाह्य संसार सोडून देणं हे उपयोगाचं नाही आहे. अरे सोडायचं आहे, पण काय? मनातली आसक्ती, मनातला अहंकार, मनातला अज्ञान हे सोडणं गरजेचं होतं. तू सोडलंस काय? संसार. संसार टाकती. समर्थ काय म्हणतात? संसार म्हणजे फक्त घर, कुटुंब, नातेवाईक, व्यवहार नाही. खरा संसार कोणाचा आहे? हा संसार चालू आहे मनातल्या इच्छांचा, संसार चालू आहे लोभाचा, मोहाचा, अहंकाराचा, वासनेचा, अपेक्षांचा, विषयांची आसक्ती संसार आहे. आणि हा संसार सोडला पाहिजे हे समर्थांना अभिप्रेत आहे. तेव्हाच वैराग्य भाव निर्माण होणार आहे. देवास धुंडीत फिरती, देवाला शोधण्यासाठी, देवाला धुंडाळण्यासाठी तीर्थयात्रा केली, जंगल केले, पर्वत चढला, उतरला, आश्रमाच्या ठिकाणी गेला, हे जाणं काही चुकीचं नाही. गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे,
परंतु देव केवळ बाहेरच आहे असं समजून शोधू नका. कारण परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये स्थित आहे, अधिष्ठित आहे. जसे एखादा मनुष्य गळ्यातील हार विसरून तो घरभर शोधत असतो आणि त्याच्याच गळ्यामध्ये तो हार असतो, सोन्याची चेन जे काय असेल ते असतं त्याच्या गळ्यामध्ये, आणि मग तो घरात शोधत असतो, अरे कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं. आणि मग तसाच तो जीव स्वतःमधील परमात्म्याचा विसर पडलाय आणि तो बाहेर शोधत राहतो, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे म्हणतो. मग नाना अनुमानी पडती. मग योग्य आत्मज्ञान नसल्यामुळे साधक काय करतो, अनेक शंका आणि कल्पनांमध्ये अडकून राहतो. देव कुठं आहे, बर मग मला देव मिळवण्यासाठी कुठल्या मार्गाने जावं लागेल आणि कुठला मार्ग श्रेष्ठ आहे. बर मग देव मिळवण्यासाठी मला कुठली साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. मग त्यातली भारीतली कुठली आहे, हलकी नको, भारीतली सांगा, लगेच मिळाला पाहिजे. कोणता देव श्रेष्ठ आहे, हलका नको, जरा भारीतला देव दाखवा, ज्याचं वजन असेल. अशा प्रश्नांमध्ये अडकून तो मूळ आत्मतत्व विसरून जातो. एखादा मनुष्य आरशावर धूळ जमली म्हणून स्वतःचा चेहरा दिसत नाही असं म्हणतो. तो चेहरा शोधण्यासाठी काय करतो, बाहेर फिरतो. अरे पण आरसा स्वच्छ केला असता तर क्लिअर कट दिसला असतं की, कुठे जायची गरज नव्हती. तसंच आहे, मनातील अज्ञानाची धूळ एकदा दूर केली की परमात्म्याचं दर्शन झालं, अंतःकरणामध्ये लांब नाही. बरोबर आहे का. श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणभूमीवरच आत्मज्ञान दिलं. अर्जुनाला संसार सोडून वनात जाण्यासाठी सांगितलं नाही, तर कर्म करत असताना परमात्म्याशी जोडलं जाण्याचा मार्ग अखंड दाखवून दिला. त्यामुळे संसार सोडण्यापेक्षा संसारातील आसक्ती सोडावी. देह बाहेर शोधण्याआधी अंतर्मन शुद्ध करावं. तर्क वितर्क गोंधळ भ्रम यामध्ये अडकू नये. अनुभव आणि आत्मचिंतनाचा मार्ग स्वीकारावा. अज्ञानामुळे मनुष्य देवाचा शोध बाहेर घेतोय, आहे त्याला अज्ञान आहे बरं का, आजही आहे. अज्ञानाचा खूप मोठा पडदा पडलाय, त्यामुळे त्याचं काय झालंय, सगळं बाहेर 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 चालू. अनेक कल्पनांमध्ये तो अडकलेला आहे. परंतु खरा देव आपल्या अंतःकरणामध्येच आहे. संसार सोडण्यापेक्षा मनातील मोह अहंकार वासना सोडणे हीच खरी साधना आहे, उपासना आहे. देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरजच नाहीये. मुळात मन शुद्ध झालं की परमात्मा स्वतःमध्येच अनुभूतीस येतो. बघा पुढची ओवी, लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करते, अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई. समर्थ सांगतात की लोकांची चाल, लोकांची परंपरा, लोकांची पद्धत पाहिली तर लोक विविध प्रकारे देवांची पूजा करतात. काही लोक देवालयांमध्ये जाऊन देवाची अर्चना करतात, तर काही लोक ठिकठिकाणी असलेल्या क्षेत्र देवतांची दर्शन करतात, पूजा करतात. बघा ना, भक्तीच्या विविध पद्धतींचं वर्णन समर्थांनी केलं. प्रत्येक मनुष्याची श्रद्धा, संस्कार, भाव वेगवेगळा आहे. त्यामुळे देवाची उपासना करण्याचे मार्गही वेगवेगळे आहेत. कोणी मंदिरामध्ये जाऊन पूजा करतं, कोणी मूर्तीची अर्चना करतं, कोणी तीर्थक्षेत्रांना भेटी देतं, कोणी ग्रामदेवतांना, कुलदैवतांची उपासना करतं. या सर्व भक्ती मार्गाचे एकच उद्देश आहे, मनाला परमेश्वराशी जोडून घेणे. लोकांची पाहता रीती, समाजामध्ये रीती परंपरा वेगवेगळ्या आहेत, है ना. आपण म्हणतो ही रीत आहे का तुझी, मग ती रीत परंपरा वेगवेगळी आहे. कोणाच्या घरामध्ये रोज पूजा असते, रोज नामस्मरण असतं. कोणाच्या घरीमध्ये कधी कधी पूजा असते, कधी कधी नामस्मरण असतं. कोणाच्या घरामध्ये महिन्यातनं एकदाच पूजा असते, महिन्यातनं एकदाच नामस्मरण. कोणाच्या घरी महिन्यातनं एकच उपवास असतो, कधी कधी कुणी. मग या सगळ्या बाह्य पद्धती वेगवेगळ्या जरी दिसत असल्या तर त्यामागची भावना एकच आहे ना, ईश्वर प्राप्तीची. देवार्चने करते, देवार्चने म्हणजे देवाची पूजा. मग फुलं आली, गंध आली, नैवेद्य अर्पण करणे एवढंच नाही हो, तर देवाची पूजा म्हणजे मनाचं शुद्धीकरण, सद्गुणांचा वाढ, अहंकाराची क्षय करणे आणि प्रेमसेवा करुणा दृढ करणे. बाह्य पूजा ही अंतर्मुख होण्याची सुरुवात असते. क्षेत्रदेव पाहती ठाई ठाई. क्षेत्रदेव म्हणजे स्थानिक देवता, विशिष्ट स्थानाशी संबंधित असलेली एखादी देवता. लोक त्या ठिकाणी जाऊन श्रद्धेने दर्शन घेतात आणि त्या क्षेत्रातील वातावरण पवित्र, संतांची परंपरा आणि भक्तिभाव यामुळे मनाला एक शांतता मिळत असते. परंतु समर्थांचा मुख्य उद्देश असा आहे की क्षेत्र कोणतीही असो, अंतिम सत्य एकच आहे. या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी मिळतं. विहिरीत पाणी आहे, नदीत पाणी आहे, तलावात पाणी आहे, झऱ्यात पाणी आहे. पात्रे
आणि ठिकाणं जरी वेगवेगळी असली तरी पाण्याचं मूलभूत स्वरूप मात्र एकच आहे. तसंच आहे त्या देवाची रूपे आणि उपासनेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी परमतत्व एकच आहे. श्रीकृष्णांनी सांगितलं की भक्त ज्या भावनेने परमेश्वराचे स्मरण करतो त्या भावनेचा स्वीकार परमात्मा हा करतच असतो. भक्तीमध्ये मुख्य गोष्ट अशी आहे ती म्हणजे श्रद्धा आणि भाव. कोणत्याही भक्ती मार्गाचा आपण कधी तिरस्कार करू नये. बाह्य पूजेबरोबर अंतःकरणाची शुद्धता तितकीच महत्वाची आहे. देवाचे स्थान बाहेर शोधत असताना अंतर्मनातील देव विसरू नये. लोक आपल्या क्षमतेनुसार श्रद्धेनुसार देवपूजा आणि क्षेत्र देवतांची उपासना करत असतात. भक्तीचे अनेक मार्ग जरी असले तरी त्यांचा उद्देश एकच आहे, परमेश्वराशी नाते जोडणे. बघा ना, देवालय अनेक आहेत, मंदिरं अनेक आहेत, देवळं अनेक आहेत, पण देवत्व एकच आहे. भक्तीचे मार्ग अनेक आहेत पण भक्तीचं ध्येय एकच आहे. बघा ना, अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार, परी ते अवघे सविस्तर होऊन गेलं. समर्थांनी सांगितलं, काही लोक परमेश्वराच्या विविध अवतारांच्या कथा ऐकून त्यावरती दृढ श्रद्धा ठेवतात, परंतु ते सर्व अवतार आणि त्यांची कार्य आणि लीला यापूर्वीच घडून गेलेले असतात. बघा, या ओवीमध्ये समर्थांनी लोकांच्या विविध प्रकारच्या भक्ती मार्गाचे वर्णन पुढे नेलं आहे. काही लोक देवाची पूजा करतात, क्षेत्र देवतांचे दर्शन घेतात, तर काही लोक भगवानाच्या अवतारांचे श्रवण चिंतन आणि भक्ती करत असतात. हे सर्व भक्तीचे मार्ग आहेत, परंतु समर्थ येथे साधकाला एक सूक्ष्म विचार देतात. केवळ भूतकाळातील अवतारांच्या कथा ऐकून थांबू नये, तर त्या अवतारांनी दिलेला संदेश आपल्या जीवनामध्ये उतरवावा. बघा ना, नाना अवतार परमात्मा धर्माची स्थापना करतो, है ना. परमात्मा धर्माची स्थापना, भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी विविध रूपांनी प्रकट होतो. बघा ना, उदाहरण आहे, श्रीकृष्ण स्वारी आले ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग दाखवण्यासाठी. त्यांनी श्रीमद भगवद्गीता सांगितली. प्रभू श्रीराम आले, यांनी मर्यादा, सत्य आणि कर्तव्याचं प्रतीक काय असतं हे दाखवलं. उदाहरण सांगितलं का नाही. अवतार ऐकूनही धरिती निर्धार, अवतारांच्या कथा ऐकून लोकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होते की नाही. प्रभू श्रीरामांचं चरित्र श्रवण केल्याच्या नंतर सत्य आणि मर्यादा यांचा आदर्श घ्यावासा वाटतो. प्रभू श्रीकृष्णांचं जीवन श्रवण केल्यानंतर कर्म करताना स्थितप्रज्ञ कसं राहावं याची प्रेरणा मिळते. परंतु केवळ कथा ऐकणं पुरेसं नाहीये, तर जीवन मूल्यांचा स्वीकार करणंही तितकंच गरजेचं आहे. परी ते अवघे सविस्तर होऊन गेले. समर्थ सांगतात की अवतारांचं कार्य इतिहासात घडून गेलेलं आहे, पण त्या काळातील लीला पुन्हा जशाच्या तशा स्वरूपात घडणाऱ्या नाही आहेत, आता एकदाच घडत असतं. म्हणून साधकाने फक्त भूतकाळाकडे पाहत बसूच नये, तर वर्तमानातील जीवनामध्ये आत्मज्ञान आणि भक्तीचा अखंड अनुभव घेत राहावं. एखाद्या महान व्यक्तीचं चरित्र वाचलं की फक्त त्याची स्तुती केली जाते, पण त्याचे गुणाचे अनुकरण केलं जात नाही, तर त्या वाचनाचा उपयोग काय. त्याचप्रमाणे देवदेवतांच्या अवतारांच्या कथा ऐकून प्रेम, सत्य, धैर्य, धर्मपालन हे गुण जीवनामध्ये आणणं हीच खरी भक्ती आहे. अवतारांच्या कथा श्रद्धेने जरूर ऐकाव्यात, पण त्या कथांचा उद्देश आपण समजून घ्यावा. देवांच्या गुणांना आपल्या जीवनामध्ये स्थान द्यावं. बाह्य चमत्कारापेक्षा अंतःकरणातील परिवर्तन हे जास्ती महत्वाचं असतं. अवतारांची कथा ऐकणं ही भक्तीची केवळ सुरुवात आहे, पण अवतारांचे गुण आत्मसात करणं हीच भक्तीची पूर्णता आहे. एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकोण म्हणती विशेष, गुणातीत जो जगदीश, तो पाहिला पाहिजे. काय सांगितलं समर्थांनी. काही लोक ब्रह्मा विष्णू महेश हेच सर्वश्रेष्ठ आहेत असं ऐकून त्यांना विशेष मानतात, परंतु या तिन्ही गुणांच्या, हे गुण आहेत तीन, सत्वरजतम, मग या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारा गुणातीत असं जगदीश, त्याचे दर्शन आणि अनुभूती घेणं तितकंच गरजेचं आहे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सगुण उपासनेपासून निर्गुण परमात्म्याच्या अनुभूतीकडे घेऊन जातात. सृष्टीच्या कार्यासाठी परमेश्वराची तीन प्रमुख कार्य आहेत. ब्रह्मा निर्मितीचं कार्य, विष्णू पालन पोषण संरक्षणाचं कार्य, आणि शिव म्हणजे महेश परिवर्तन संहाराचे कार्य आहे. या तिन्ही रूपांमध्ये परमेश्वराच्या कार्यशक्तीची अभिव्यक्तीच आहे. गुणातीत जो जगदीश
प्रकृतीमध्ये 3 गुण आहेत, सत्व रजतम. सत्व गुण जो आहे तो आहे ज्ञान आहे, सत्य आहे, शांतता आहे, पवित्रता आहे, शुद्धता आहे. मग रजोगुण आहे क्रिया आहे, इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे, प्रवृत्ती आहे. तमोगुण आहे जडत्व आहे, अज्ञान आहे, आळस आहे. आणि मग ब्रह्मा विष्णू महेश यांची कार्य या त्रिगुणांशी संबंधित आहे. परंतु या त्रिगुणांच्याही पलीकडे जे शुद्ध चैतन्य आहे, जो कोणत्याही गुणांनी बांधलेला नाही, तेच परब्रह्म गुणातीत असं जगदीश होय. सोन्यापासून अनेक दागिने बनवता येतात. अंगठी, हार, बांगडी, नेकलेस, कानातलं, नाकातलं, लय काय काय बनवता येतं. प्रत्येकाचं नाव आणि रूप जरी वेगवेगळं असलं तरी मूळ तत्व सोनं एकच आहे. तसंच आहे ब्रह्मा विष्णू महेश ही वेगवेगळी रूप जरी असली तरी मूळ तत्व एकच आहे, परब्रह्म. तो पाहिला पाहिजे. आणि येथे पाहणे म्हणजे केवळ बाह्य डोळ्यांनी बाह्य दर्शन घेणं नाही, तर आत्मज्ञानाने अनुभूती घेणं. जेव्हा साधक अभिमान करतो, देहाभिमान कमी करतो, मन शुद्ध करतो, अहंकार सोडतो, आत्मचिंतन करतो, तेव्हा त्याला आपल्या अंतर्यामी असलेल्या परमात्म्याची अनुभूती येते. श्रीकृष्ण स्वामींनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं की परमात्मा सर्व रूपांमध्ये व्याप्त आहे, पण त्याचे परम स्वरूप या दृश्य प्रकृतीच्या पलीकडे आहे. देवाच्या विविध रूपांचा आपण आदरच केला पाहिजे, सगुण भक्तीने मन शुद्ध केलं पाहिजे, पण अंतिम ध्येय निर्गुण निराकार परमात्म्याची अनुभूती हेच पाहिजे. ब्रह्मा विष्णू महेश ही परमेश्वराची कार्यरूप आहेत, पण या सर्वांच्या पलीकडे असणारे गुणातीत परब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. भक्ती आणि ज्ञानाचे मार्गाने त्या परमतत्वाचा अनुभव आपण घेतला पाहिजे. बघा पुढची ओवी. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जाते. समर्थांनी सांगितलं परमेश्वराला कोणीतरी ठराविक स्थान दिलेलं आहे असं नाही, कोणतं तरी मर्यादित ठिकाण दिलेलं आहे असं पण नाही. मग त्याचं भजन नेमकं कुठं करायचं याचा जर विचार केला तर अनेक प्रकारचे तर्क मनात येऊ लागतील. समर्थ आपल्याला सांगत आहेत की परमात्म्याचे सर्व व्यापक स्वरूप कसं आहे. माणूस देवाला फक्त एका विशिष्ट ठिकाणी शोधतो, मंदिरामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये, मूर्तीमध्ये किंवा विशिष्ट स्थानामध्ये. पण समर्थांनी आल्या सांगितलं की त्यांना विशिष्ट असं काही स्थानमान नाहीये. ही केवळ एक भक्तीची सुरुवातीची अवस्था आहे. ज्ञान मार्गाने जर विचार केला तर समजतं की देव कोणत्याही एका जागेपुरता सीमित नाहीये. ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं, जो प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी आहे, त्याला एकाच ठिकाणी कसं बांधता येईल. देवासी नाही थान मान, खूप मोठा अर्थ याचा. त्या परब्रह्माला आकार नाही, मर्यादा नाही, मग त्याला ठराविक स्थान कसं असेल. तो तर सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे. जसं आकाशाला आपण कोणत्याही एका ठिकाणाला बांधून ठेवू शकतो काय, तसेच परमात्म्याला एकाच ठिकाणी मर्यादित करताच येत नाही. मग कुठे करावे भजन, साधकाच्या मनातला प्रश्न आहे. मग जर परमेश्वर ते परमतत्व कुठं एका ठिकाणी स्थित नाही आहे, मग आम्ही ही कुठं करायची, उपासना कुठं करायची, कुठे करावे भजन. जर देव सर्वत्र आहे मग भजन करायला एक पर्टिक्युलर जागा पाहिजे. समर्थांचा संकेत असा आहे की जिथे श्रद्धा, शुद्ध भावना आणि एकाग्र मन आहे तिथं भजन घडलं पाहिजे. मंदिरात बसून केलेलं भजन योग्यच आहे, पण त्याचबरोबर दैनंदिन कार्य आणि काम करत असताना नामस्मरण करणं, सेवेतून भक्ती करणं आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं दर्शन करणं हीच खरी उपासना. विचार पाहता अनुमान होत जातो. मग केवळ तर्काने देवाचे स्वरूप समजून घेणं कठीण आहे. मग बुद्धी विचारायला जाते, देव कुठं आहे, देव कसला आहे, देव कुठं शोधावा. आणि या अनुभवातूनच परमात्म्याचे सत्य कळत असते. मध गोड आहे, मध गोड आहे, शब्दांनी कळणार आहे का चव, नाही कळत हो, चाकावं लागतंय. मध आधी चाकावं लागतं मग कळते गोड आहे, गोड आहे. सूर्याचा प्रकाश एकाच घरात, एकाच मंदिरात, एकाच क्षेत्रामध्ये, एकाच शेतीवर, एकाच गावावर मर्यादित नसतो. जो खिडकी उघडतो त्याला प्रकाशाचा अनुभव येतो. आपण खिडक्या बंद केल्या, त्या पडदा पडलाय ना मायाचा. त्याचप्रमाणे परमात्मा हा सर्वत्र आहे. अंतःकरणाची खिडकी उघडली की अनुभूती येणार आहे. श्रीकृष्ण आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्मा हा सर्व जीवांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये स्थित आहे असंच सांगितलं.
याचा अर्थ देवाचा शोध बाह्य स्थळापुरता मर्यादित न ठेवता तो अंतर्मनात घ्यावा. म्हणजे श्रीकृष्णांना सुद्धा हेच अभिप्रेत आहे की बहिर्मुखापासून अंतर्मुख व्हावं. मंदिरामधील देवाचे दर्शन जरूर घ्या, पण प्रत्येक जीवामध्ये सुद्धा देव पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. बाह्य पूजा जरूर करा, पण अंतर्मनातील शुद्धी साधली पाहिजे. देवाला स्थानात न बांधता तो सर्व व्यापक आहे म्हणूनच त्याचा अनुभव घ्या, अनुभूती करा. परमेश्वर कोणत्याही एका ठिकाणी मर्यादित नाही, तो सर्वत्र व्याप्त आहे. म्हणून भजनासाठी बाह्य स्थानापेक्षा शुद्ध अंतःकरण अधिक महत्वाचे असते. देव शोधावा स्थानी नव्हे, कुठल्या तरी एका पर्टिक्युलर ठिकाणी नव्हे, तर शुद्ध भावनेने भरलेल्या अंतःकरणामध्ये देवाला अनुभवायचा आहे. बघा पुढची ओवी. नसता देवाचे दर्शन कैसे न होई जे पावन, धन्य धन्य ते साधुजन सकळ जाणती. मग काय सांगितलं समर्थांनी की देवाचं दर्शन झाल्याशिवाय मनुष्य पवित्र कसा होईल. ज्यांना सत्याचे ज्ञान झालेलं आहे असे साधुजन धन्य आहेत, कारण ते या सर्व गोष्टींचे खरे स्वरूप जाणतात. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की देवाला ठराविक असं स्थान नाहीये, तो सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. आता या ओवीमध्ये समर्थ सांगतात की देवाचे खरे दर्शन म्हणजे केवळ बाह्य मूर्तीचे दर्शन नव्हे, तर परमात्म्याच्या अनुभूती म्हणजे त्याचं खरं दर्शन आहे. सामान्य मनुष्य देवाला बाहेर शोधतो, पण साधुजन अंतर्मुख होऊन देवाचे स्वरूप समजून घेतात. नसता देवाचे दर्शन कैसन होई जे पावन. इथे दर्शन म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणे नव्हे, तर आत्मस्वरूपाचा अनुभव, परमेश्वराची जाणीव, अंतःकरणाची शुद्ध अवस्था म्हणजे दर्शन. देवदर्शन मनातील अज्ञान दूर करते. देवदर्शन घेतलं की मनातलं अज्ञान दूर होतं, देवदर्शन घेतलं की अहंकार कमी होतो, देवदर्शन घेतलं की मोह द्वेष नष्ट होतो, देवदर्शन घेतलं की प्रेम करुणा जागृत होते. म्हणून खरे देवदर्शन म्हणजे जीवनाचे परिवर्तन. अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश नसेल तर वस्तू असूनही दिसत नाही, आपल्याला फक्त दिवा पेटवायचा, सगळं क्लिअर खट्ट दिसतं. त्याचप्रमाणे अज्ञानरूपी अंधारामध्ये परमात्मा असूनही जाणवत नाही, आपल्याला फक्त ज्ञानरूपी प्रकाशाचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आणि त्यासाठी भगवंताचं दर्शन पाहिजे. धन्य धन्य ते साधुजन. आणि मग संत साधुजन हे धन्य आहेत, कारण त्यांनी बाह्य जगाच्या पलीकडे जाऊन आत्मतत्व ओळखलं. ते जाणतात की देव मंदिरात आहे, देव तीर्थात आहे, देव मूर्तीत आहे, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे देव हा अंतर्यामी अंतःकरणामध्ये प्रत्येकात आहे. साधुजनांची विशेषता आहे, संतांना देवाचे दर्शन झाल्यामुळे त्यांच्या आचरणामध्ये बदल दिसतो. ते सर्वांशी करुणेने प्रेमाने वागतात. ते कोणाशी द्वेषाने मत्सराने वागत नाही. ते त्यांच्याकडे अहंकार नसतोच. सतत ईश्वर स्मरण असतं, कारण त्यांना दर्शन झालंय, अंतर्यामी दर्शन झालंय. देव पाहिल्यावरती, देवाचं दर्शन घडल्यानंतरची पहिली खूण आहे ती. श्रीकृष्णांनी अर्जुनाला बाह्य परिस्थितीपेक्षा आत्मस्वरूपाचे ज्ञान दिले. आत्मज्ञान झाल्यावरती मनुष्य समत्व आणि शांती प्राप्त करतो. देवदर्शनासाठी केवळ बाह्य यात्रा पुरेशी नाही, मनाची शुद्धीकरण तितकंच गरजेचं आहे. संतांच्या मार्गाने चालून अंतर्मनाला परमात्म्याचा अनुभव हा घ्यावाच लागतो. देवाचे खरे दर्शन म्हणजे फक्त परमात्म्याची अनुभूती. ज्यांना हे तत्व समजलं आणि अनुभवलं ते संत धन्य झाले. बाह्य दर्शनापेक्षा अंतःकरणातील देवाची ओळख हीच खरी पावनता आहे, पवित्रता आहे. बघा पुढची ओवी. भूमंडळी देवनाना त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या. मग समर्थांनी सांगितलं की या पृथ्वीवरती अनेक देवदेवता आहेत, अनेक उपासनेची रूप आहेत आणि त्यांच्याविषयी आदर आहे, श्रद्धा आहे आणि लोकांच्या मनामध्ये इतका मोठा मान आहे की पुढे जाणे कठीण होते. त्यामुळे त्या सर्वांच्या पलीकडे असणारा मुख्य देव परमात्मा कोण आहे हे सहज समजत नाही. या ओवीमध्ये समर्थ साधकाच्या एका सूक्ष्म अडचणीवरती सहज प्रकाश टाकतात की अनेक रूपांमध्ये अडकून मूळ तत्व विसरलेला एक साधक आहे. जगामध्ये अनेक देवतांची उपासना चालते. कुणी गणेशाला आराध्य मानतो, कुणी शिवाला भक्ती करतं, कुणी देवींची पूजा करतं, शक्ती येते.
कुणी विष्णूंची आराधना करतं, कुणी क्षेत्रदेवाला मानतं, स्थानिक देवतांना मानतं. ही सर्व श्रद्धेची स्थानी आहेत, आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. परंतु साधकाने या रूपांच्या मागे असणारं एक परमसत्य ओळखलं पाहिजे. त्यांची भीड उल्लंघेना. लोकांच्या मनामध्ये परंपरा, श्रद्धा आणि संस्कार यांचा मोठा प्रभाव असतो. कधी कधी माणूस असा विचार करतो की माझीच उपासना श्रेष्ठ, माझाच देव मोठा, आणि मग इतर सगळं चुकीचं का हो? अशी संकुचित भावना निर्माण झाली की परम सत्याचा शोध थांबून जातो. कसा होईल शोध? समर्थ सांगतात की देवतांचा अनादर करूच नका, पण त्यांच्यामध्ये असणारे एकत्व जरूर समजून घ्या. मुख्य देव म्हणजे काय? मुख्य देव तो कळे ना. मुख्य देवाचा निश्चय दाखवलाय मंगलाचरणामध्ये. मुख्य देव म्हणजे सर्व देवतांचे मूळ कारण, सर्व सृष्टीचा मूळ आधार, निर्गुण निराकार परमतत्व म्हणजे मुख्य देव. ज्याप्रमाणे विविध दागिने पाहताना आपण त्यांच्या रूपामध्ये अडकतो, पण त्याचं मूळ काय, सोनं आहे हेच विसरून गेलो, तर दागिना एवढा देखणा आहे की मी त्याच्या मोहामध्ये पडलो, मी त्याच्या रूपामध्येच अडकलो. आपण ते सोनच आहे ना शेवटी, हे विसरून गेला. तसेच विविध देवदेवतांच्या रूपामध्ये अडकून परमतत्व विसरून गेलेलो आहे. एका मोठ्या वृक्षाला अनेक फांद्या, पाने, फळे, फुले है ना. मग कुणी येतं आणि फक्त फळच मोजत राहत, कुणी येतं पानच मोजत राहत, कुणी येतं फांद्याच मोजत राहत. अरे मुळाकडे लक्ष दे की, मुळाकडे बघ, मुळाकडेच लक्ष नाही दिलं तर त्या वृक्षाचं खरं स्वरूप समजणार नाही. देवता म्हणजे त्या वृक्षाच्या फांद्या आहेत आणि परमात्मा म्हणजे त्या वृक्षाचं मूळ आहे. मग श्रीकृष्ण स्वामींनी सांगितलं की परमात्मा सर्व रूपांमध्ये व्याप्त आहे. भक्त ज्या भावनेने उपासना करतो त्या भावनेचा स्वीकार परब्रह्म करतो, परमेश्वर करतोच. बघा ना, साधकासाठी संदेश दिला समर्थांनी, सर्व देवतांचा आदरच करावा पण रूपामध्ये अडकू नये. प्रत्येक उपासने मागील परमतत्व ओळखावे. भक्ती बरोबर विवेक आणि ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. जगामध्ये देवतांची अनेक रूप आहेत, त्यांचा आदर ठेवून साधकाने सर्वांच्या पलीकडे असणाऱ्या एकमेव परमतत्वाचा शोध घेतला पाहिजे. देव अनेक दिसतात पण त्या सर्वांचे मूळ एकच परमसत्य आहे. रूपांपलीकडे जाऊन आत्मतत्व ओळखणे हेच ज्ञान आहे. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरी काही एक पडे ठावे, गौप्य गुह्य. समर्थ सांगतात की प्रथम देवाचे कर्तेपण आणि जीवाचे कर्तेपण यांचा योग्य विचार करून भेद समजून घ्यावा. त्यानंतर परमेश्वराचे स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करावा आणि असे केल्यावरच या गूढ आणि रहस्यमय तत्वाचा काही अंश सांगितला, अंश समजणार आहे. या ओवीमध्ये कर्तेपणाचा अभिमान सोडून परमेश्वराचे खरे स्वरूप जाणण्याचा मार्ग सांगितलाय समर्थाने. मनुष्याला वाटतं मी केलं, मला यश मिळालं आणि हे सगळं माझ्यामुळेच घडलं, हा अहंकाराचा भाव आहे. परंतु विचार केला तर असं दिसतं की प्रत्येक कृती मागे अनेक अदृश्य शक्ती कार्यरत असतात. श्वास चालू आहे, बुद्धी विचार करते, शरीर कार्य करतंय, या सर्वांचा आधार असलेली परमशक्ती म्हणजे ईश्वर आहे. कर्तृत्व वेगळे करावे. समर्थ सांगतात की प्रथम हे समजून घेतलं पाहिजे की जीवाचे कर्तेपण हे मर्यादित आहे आणि परमात्म्याचे कर्तेपण हे सर्व व्यापी आहे. आपण कर्म करतो पण त्या कर्माला शक्ती कोण देतंय? आपल्या कर्माला बुद्धी कोण देतंय? आपल्या कर्माला पूरक अशी परिस्थिती निर्माण करणारा तो परमेश्वर आहे, ईश्वर आहे. जसे एखादे यंत्र काम करते पण त्यामागे ऊर्जा असते, त्याला चालक असतो, तसेच हा देह कर्म करतो पण त्यामागे ती ऊर्जा म्हणजे ते चैतन्य आहे, ती शक्ती आहे बर का. मग त्या देवासी पहावे. जेव्हा मीच करता आहे हा अहंकार कमी होतो तेव्हा परमात्म्याचे दर्शन होण्यास सुरुवात होते बर का. कारण अहंकाराचा पडदा आता दूर व्हायला लागलाय, आत्मस्वरूप प्रकट व्हायला लागलाय. गौप्य गुह्य परमात्म्याचे तत्व हे अत्यंत सूक्ष्म आणि गूढ आहे. ते केवळ शब्दांनी किंवा वादविवादांनी समजत नाही. त्यासाठी विवेक, आत्मचिंतन, भक्ती आणि अनुभव यांची आवश्यकता असते. बघा ना, एकदा शेतकरी म्हणतो मी पीक निर्माण घेतलं, मी घेतलं, पण विचार केला पाहिजे तू काय केलंय? बिया निसर्गाने दिल्या,
पाऊस निसर्गाने दिला, सूर्यप्रकाश निसर्गाकडून मिळाला, पृथ्वीने आधार दिला. शेतकऱ्याचे प्रयत्न आहेत, अवश्य आहेत, पण त्याचा कर्तेपणा त्याने एकट्याने घेऊ नये. एकटा करता नाही असतो. तसेच या जीवनातील सर्व कर्मामध्ये परमशक्तीचं सहकार्य आहे. श्रीकृष्ण स्वामींनी कर्मयोगामध्ये सांगितलं, कर्म करा, पण कर्तेपणाचा अहंकार सोडला पाहिजे. कर्म करताना मी निमित्त आहे आणि या सगळ्याचा करता धरता ईश्वर आहे असा भाव ठेवला तरच मन शुद्ध होणार आहे. कर्म करा पण अहंकार टाळा. यश आलं तर गर्व करू नका. प्रत्येक कृती मागे ईश्वरी शक्ती आहे ओळखलं पाहिजे. कर्तेपणाचा त्याग केला की आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो. मी करता म्हणशी त्याने दुःखी कष्ट होती, श्रीराम करता म्हणशी त्याने यश कीर्ती प्रताप. मी करता हा अहंकार दूर करून सर्व कर्म मार्गे असणाऱ्या परमेश्वराच्या शक्तीचा विचार केला तर परमात्म्याचे गूढ स्वरूप समजू शकते. कर्तेपणाचा अभिमान गेला की परमात्म्याचे अस्तित्व अनुभवाला येतेच येते. ते दिसेना ते भासेना, कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे म्हणून. समर्थ सांगतात की ते परमतत्व डोळ्यांना दिसत नाही, कोणत्याही इंद्रियांना त्याचा भास होत नाही. सृष्टीच्या कल्पांत जरी झाला तरी त्याचा नाश होत नाही. पुण्य शुद्ध अंतःकरण आणि सत्कर्माशिवाय त्या परम सत्यावर मनाचा विश्वास बसत नाही. या ओवीमध्ये समर्थ निर्गुण, निराकार आणि अविनाशी परमात्म्याचे स्वरूप दाखवतात. मागील ओवीमध्ये आपण पाहिलं की समर्थांनी सांगितलं, कर्तेपणाचा अहंकार दूर केल्यानंतर परमेश्वराचं गूढ तत्व समजू लागतं. आता तेच परम सत्य, परम तत्व, त्याचं वैशिष्ट्य सांगितलं. ते दिसेना ना भासेना, ते परब्रह्म इंद्रियाच्या पलीकडे आहे. डोळ्यांना रूप पाहता येत नाही, कानांना आवाज ऐकू येत नाही, त्वचेला स्पर्श अनुभवता येत नाही, पण परमात्मा हा या सर्व अनुभवाचा आधार आहे. जसे डोळे सर्व पाहतात पण स्वतःला पाहण्यासाठी मात्र आरसा लागतो. डोळ्याने आपण जग पाहू शकतो पण स्वतःला नाही पाहू शकत, त्यासाठी आरसा लागतो. मन सर्व विचार करतं पण मनाला चालना करून देणारं चैतन्य वेगळं आहे. तसंच परमात्मा हा अनुभव घेणारा प्रत्येक अनुभवाचा आधार आहे. बघा ना, कल्पांतीही नासेना, सृष्टी निर्माण झाली तशी सृष्टी नष्टही होणार आहे. पण परमात्मा मात्र कल्पांत जरी झाला तरी तो नासणार नाही, तो अविनाशी आहे. देह बदलतात, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण या सर्वांना जोडणारे चैतन्य मात्र कसं आहे, कायम आहे. कायम. जे मातीपासून वस्तू तयार होतात आणि नष्ट होतात, पण मातीचं मूळ तत्व, मातीतली वस्तू मातीतच जाणार, मातीचं मूळ तत्व टिकून राहणार. सुकृता वेगळे विश्वासेना, परमात्म्याचा अनुभव मिळवण्यासाठी अंतःकरण शुद्ध असावं लागतं. सुकृत म्हणजे सत्कर्म, सदाचार, सेवा, भक्ती, सत्य आचरण आणि मनाची शुद्धता. ज्याचे मन विषय, अहंकार आणि स्वार्थाने भरलेले आहे त्याला सूक्ष्म परमतत्व समजणे कठीण आहे. जिथे मन स्थिर आहे तिथे साधकाला सत्याची अनुभूती येते. बाह्य विषयामध्ये भटकणारे मन जेव्हा शांत होते तेव्हा अंतर्मनात असलेल्या परमात्म्याची जाणीव सुरू होते. वाऱ्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्याच वाऱ्यामुळे होणारी झाडांच्या पानांची हालचाल आपल्याला दिसते, जाणवते की नाही? तसंच परमात्मा आपल्याला दिसत नाही, पण त्याची शक्ती, त्याचं चैतन्य संपूर्ण सृष्टीमध्ये अनुभवाला येतं. श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितलं की परमात्मा हा अव्यक्त अक्षर सर्वव्यापी आहे, ज्याला जाणण्यासाठी शुद्ध बुद्धी आणि शुद्ध भक्ती आवश्यक आहे. परमात्मा बाह्य डोळ्यांनी दिसणारी वस्तूच नाही आहे, त्याचा अनुभव अंतःकरणाच्या शुद्धतेने येतो. सत्कर्म, भक्ती आणि आत्मचिंतनाने मन पात्र बनवावे. नाशवंत जगात राहूनही अविनाशी तत्वाचा आपण शोध घेतला पाहिजे. परमात्मा इंद्रियांनी दिसत नाही, पण तो अविनाशी आहे. सर्वांचा आधारही तोच आहे. शुद्ध अंतःकरण, सत्कर्म आणि भक्ती यांच्या माध्यमातूनच परमतत्वावरती दृढ विश्वास निर्माण होत असतो. जे दिसत नाही पण ज्याच्यामुळे सर्व काही आहे, जे नाश पावत नाही पण जे सर्वांना आधार देते, तेच परमतत्व आहे.
उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरीण अंतरंगनाना उदये पावती. मग काय सांगितलं समर्थांनी? मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असंख्य कल्पना निर्माण होतात, असंख्य इच्छा वासना उत्पन्न होतात, मनाच्या आतमध्ये असंख्य विचारांचे तरंग उठतात आणि मग तेच ते सतत प्रकट होत असतात. या उभीमध्ये समर्थ मनाच्या चंचल स्वभावाचे वर्णन करतात. परमात्मा हे निर्विकार, शांत आणि स्थिर असं तत्व आहे. पण या जीवाचे मन मात्र सतत विचार करतं, इच्छा करतं आणि कल्पनांनी भरलेलं असतं. या मानसिक तरंगामुळे मनुष्याला स्वतःचे खरे स्वरूप ओळखणे कठीण झालंय, अवघड झालंय. उदंड कल्पिते कल्पना, मनुष्याचं मन सतत काही ना काहीतरी कल्पना करत राहतं. भविष्याची चिंता, भूतकाळाच्या आठवणी, सुखाचा शोध, भीती वाटते, तुलना करतो मनुष्याचं मन आणि काहीतरी योजना करतो. मनाची ही कल्पना शक्ती उपयोगी आहे, पण ती जर नियंत्रित असेल तर, पण तिच्यावर जर नियंत्रणच नसेल तर मग तीच आपल्याला काय करते? बांधून ठेवते. उदंड इच्छिते वासना, वासना म्हणजे मनाची खोल इच्छा, आसक्ती. वासना म्हणजे अधिकचा पैसा मिळाला पाहिजे, वासना आहे. मला जास्तीचा मान सन्मान मिळाला पाहिजे, मला फेटा का बांधला नाही, वासना आहे. इतरांनी आपली प्रशंसा केली पाहिजे, माझ्या आला टाळ्या का वाजल्या त्या, वासना आहे. सतत सुखच मिळत राहिलं पाहिजे, ही वासना आहे. इच्छा असणं चुकीचं नव्हतंच, पण त्या इच्छांच्या मागे सतत धावत राहणं, यातून मनाची शांतताच नष्ट झाली. अभ्यंतरी तरंग नाना उदय पावती, मन म्हणजे एक शांत सरोवर आहे. यामध्ये जेव्हा इच्छा आणि विचारांचे दगड पडायला सुरुवात होते, तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे तरंग निर्माण होतात. विचार, भावना, अपेक्षा, चिंता, स्मृती. जोपर्यंत मनामध्ये हे तरंग आहे तोपर्यंत आत्मस्वरूपाची शांतता अनुभवणे कठीण आहे. आकाशात सूर्य नेहमी प्रकाश देत असतो, पण एकदा का ढग आले की सूर्य झाकल्यासारखं वाटतो. तसेच आत्मचैतन्य नेहमी उपस्थितच असतं, पण मनातील सर्व वासना आणि विचारांचे ढग त्यांचा अनुभव झाकून ठेवतात. बघा, पतंजली योगसूत्रामध्ये सांगतात, योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे मनाच्या सर्व चंचल वृत्तींना शांत करण्यावरती भर दिला आणि तेच काय ते अंतिम ध्येय आहे, योग. मन स्थिर झालं की साधकाला स्वतःचे खरे स्वरूप जाणण्यास मदत होते. मनात येणाऱ्या प्रत्येक विचारामागे आपण धावू नये. इच्छा आणि वासनांचे आपण निरीक्षण करावं. नामस्मरण, ध्यान, धारणा, विवेकाने मन शांत करावं. मनाच्या तरंगाच्या पलीकडे असलेलं आत्मस्वरूप आपण ओळखला पाहिजे. मनामध्ये असंख्य कल्पना, इच्छा, विचारांचे तरंग सतत निर्माण होत असतात. या चंचल मनाला विवेक आणि साधनेने शांत केले तरच परमतत्वाचा अनुभव घेता येतो. मनातील तरंग शांत झाले की अंतरीच्या परमात्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसू लागतो. म्हणून कल्पना रहित तेच वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोलीचे तयाला. सांगितलं समर्थांनी, ज्या तत्वामध्ये कोणतीही कल्पना नाही, कुठलाही विकार नाही, कुठल्याही मनाचे तरंग नाही, तेच खरे शाश्वत तत्व. आणि ज्याला कोणी बांधू शकत नाही, ज्याला कोणी मोजू शकत नाही, ज्याला कुठलाही अंत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणायचं. बरोबर आहे का? या ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की मनाच्या कल्पना आणि वासनांच्या पलीकडील परमसत्याचे स्वरूप काय स्पष्ट केलं. बघा, मागील ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की मनामध्ये असंख्य कल्पना, असंख्य इच्छा, असंख्य विचारांचे तरंग उठतच असतात. आता समर्थ सांगतायत की या कल्पनांपासून मुक्त असलेलं जे तत्व आहे तेच परम सत्य आहे. कल्पनारहिततेची वस्तू शाश्वत. मन जे काही निर्माण करतं ते बदलणार आहे. उदाहरणार्थ, आजची इच्छा आहे ती उद्या राहील का? नाही, उद्या बदलली. आजचा जो विचार आहे तो उद्या राहील का? नाही, उद्या वेगळा विचार. आजची जी भावना आहे ती उद्या राहील का? नाही, उद्या नवीन भावना. काळानुसार बदलली, गरज बदलली. आणि जे बदलतं ते शाश्वत असूच शकत नाही. परंतु जे परमतत्व आहे, जे जन्मत नाही, बदलत नाही, नष्ट होत नाही,
ते शाश्वत आहे. बरोबर. समुद्राच्या पृष्ठभागावरती सतत अशा लाटा निर्माण होत असतात, पण त्या निर्माण झालेल्या लाटा तशाच राहतात, त्या नष्ट होतात. पण लाटांचं येणं जाणं किती झालं तरी समुद्राचं जलतत्व मात्र कायम आहे. उचलू दे किती लाटा, सुनामी आलं तरी फरक नाही पडत, त्याला जलतत्व कायम आहे. तसेच मनातील विचार, भावना आणि कल्पना या लाटांसारखे असतात. त्यामागील शांत चैतन्य हे शाश्वत आहे. अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया. ज्याला सीमा नाही, ज्याला स्थल काल व्यक्ती नाही का, याला कुठली मर्यादा नाही आहे, म्हणून त्याला अनंत असं म्हणायचं. परमात्मा हा एकाच ठिकाणी सीमित नाहीये, बांधलेला नाहीये. परमात्मा हा काळापुरता मर्यादित नाहीये. परमात्मा एका रूपामध्ये बांधलेला नाहीये, म्हणून तो अनंत आहे. जोपर्यंत मन कल्पनांमध्ये अडकलेला आहे तोपर्यंत सत्याचं दर्शन होणारच नाही. जेव्हा मन शांत होणार, अहंकार विरघळणार, इच्छा वासना क्षीण होणार, तेव्हा साधकाला कल्पना रहित शुद्ध चैतन्याचा अनुभव येणार. पतंजली योगसूत्रामध्ये चित्तवृत्ती निरोध याच दिशेने आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांनी. मनाच्या वृत्ती शांत झाल्यानंतरच आत्मस्वरूपाचं दर्शन होणार आहे. मनातील प्रत्येक कल्पना ही सत्य कधी नसतेच. बदलणाऱ्या विचारांपेक्षा स्थिर आत्मतत्व आम्ही ओळखलं पाहिजे. ध्यान, नामस्मरण आणि विवेकाने मन शांत केलं पाहिजे. अनंत परमात्म्याशी अंतर्मन जोडण्याचा आम्ही प्रयत्नच केला पाहिजे. ज्याला कल्पना, विकार आणि बदल नाहीत, तोच शाश्वत असा परम तत्व आहे, परमात्मा आहे. ज्याला आरंभ नाही, अंत नाही, मर्यादा नाही, तोच अनंत असा परब्रह्म आहे. बरोबर. हे ज्ञान दृष्टीने पहावे, पाहोनी तेची राहावे, निज ध्यासे तद्रूप व्हावे, संग त्यागे. समर्थांनी सांगितलं, हे परमसत्य ज्ञानाच्या दृष्टीने पहावे, ते अनुभवून त्याच्यामध्ये स्थिर व्हावे आणि स्वतःच्या अखंड ध्यानाने त्या तत्वाशी एकरूप व्हावे आणि अनावश्यक संग म्हणजे आसक्ती, विषयाचा मोह सोडून द्यायचं. समर्थांनी सांगितलं, साधकाने आत्मज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग कसा असावा. मागच्या उभीमध्ये समर्थांनी सांगितलं की कल्पना रहित, शाश्वत आणि अनंत वस्तू म्हणजे परब्रह्म. आता त्या परमतत्वाचा अनुभव कसा घ्यायचा आहे ते सांगतात. सामान्य दृष्टीने आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला देह दिसतो, भेद दिसतात, सुख दुःख दिसतात आणि आपलेपणा, परकेपणा दिसून येतो. परंतु दूरदृष्टीने जर पाहिले तर सर्वांमध्ये एकच चैतन्य दिसते. देह नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे हे समजतं. बाह्य भेदांच्या पलीकडे एकत्व आहे हे जाणवतं. ज्ञानदृष्टी म्हणजे विवेकाने सत्य आणि असत्य यांचा विचार करण्याची दृष्टी आहे. परमसत्याचा बोध झाल्यावर मन पुन्हा विषयांमध्ये भटकू नये. जसे एखाद्याला जर खरा खजिना सापडला तर तो पुन्हा खोट्या गोष्टींच्या मागे धावत नाही, तसंच एकदा का आत्मतत्वाचा अनुभव आला की साधक परत बाहेर कुठं भरकटायला जात नाही. निज ध्यावे तद्रूप व्हावे. निज ध्यास म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचे अखंड चिंतन. सतत विचार करावा, मी देह नाही, मी शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहे. अशा अखंड स्मरणाने साधक त्या परमतत्वाशी एकरूप होतो. संघ म्हणजे काय हो? संघ म्हणजे माणसांचा सहवास नव्हे. संघ म्हणजे विषयांची आसक्ती, संघ म्हणजे अहंकार, संघ म्हणजे लोभ, संघ म्हणजे मोह, संघ म्हणजे चुकीच्या विचारांचा संघ. तो संघ हे सगळं सोडल्याच्या शिवाय मन परमात्म्यामध्ये स्थिर होत नाही. बघा, लोखंडाचा तुकडा सतत अग्नीच्या संपर्कात राहिला तर तो स्वतः अग्नीसारखा तेजस्वी लखलखीत होतो का नाही? तसंच मन जर सतत परमात्म्याच्या चिंतनात राहिलं तर साधकाचं जीवन हे परमात्मामयच होणार आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्म करत असताना परमात्म्याचे स्मरण ठेवण्याचा साधा नियम सांगितला. मग परमेश्वराशी एकदा जोडलं गेलं की जीवनामध्ये शांतता येते, स्थिरता येते. केवळ ऐकलेले ज्ञान पुरेसं नाहीये, त्याची अनुभूती गरजेचं आहे. आत्मतत्वाचे चिंतन सतत करावे, मनाला विषयाच्या आसक्तीपासून मुक्त करावे, परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करावा. बघा ना, ज्ञानाने सत्य ओळखावे, ध्यानाने त्यामध्ये स्थिर व्हावे आणि आसक्ती सोडून परमात्मा स्वरूप व्हावे. बघा ओवी,
पुढची, नाना लीळा नाना लघवे, ते काये जाणीजे बापुडे जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे. मग काय सांगितलं, परमात्म्याचे अनेक लीला आणि त्याची अगाध शक्ती सामान्य जीवाला सहज समजणारी नाही, परंतु संतांचा संग आणि संतांचं मार्गदर्शन साधकाला स्वतःच्या अनुभवाने त्या सत्याची जाणीव करून देतात आणि त्याची स्थिती अवस्था स्थिर होते. या उभीमध्ये समर्थ परमतत्वाचे गूढ स्वरूप सत्संगाचे महत्व सांगताय. परमेश्वराचे स्वरूप हे अनंत आहे. त्याची शक्ती, त्याची लीला, त्याचं कार्य यांचा पूर्ण विचार सामान्य बुद्धीने करणं अत्यंत कठीण आहे. जसे समुद्राची खोली मोजण्यासाठी छोट्या पात्राची आवश्यकता अपुरी पडते, तसेच मर्यादित पद्धतीने, मर्यादित बुद्धीने अमर्याद परमतत्वाला, परमात्म्याला पूर्णपणे जाणणे हे कठीण आहे. बघा ना, नाना लीला नाना लघवे. परमेश्वराची लीला म्हणजे सृष्टीची निर्मिती, जीवसृष्टीची संचलना करणे, निसर्गाची अद्भुत व्यवस्था करणे, संतांचं कार्य करणे, भक्तांचं रक्षण करणे, अधर्मांचा विनाश करणे, या सर्व गोष्टी परमात्म्याच्या अगाध शक्तीचे दर्शन घडवून आणतात. ते काय जाणीजे बापुडे जीवे. मग सामान्य देह, मन, बुद्धी याच्या मर्यादेमध्ये ते जगत असतं. त्यामुळे तो परमात्म्याचा अनंत स्वरूप त्याचा पूर्ण बोध करू शकत नाही. अहंकार आणि अज्ञानामुळे मनुष्य स्वतःला कर्ता मानतो आणि परमात्म्याचे रहस्य विसरतो. संत संगे स्वानुभवे स्थित बाणे. या ओवीचा मुख्य संदेश आहे की संत संघ म्हणजे केवळ संतांच्या जवळ बसणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचा, आचरणाचा आणि शिकवणीचा स्वीकार करणे. संतांच्या मार्गदर्शनाने अज्ञान दूर होते, विवेक जागृत होतो, मन शुद्ध होतं आणि आत्मतत्वाचा अनुभव येतो. आणि हा अनुभव केवळ ऐकलेला नसतो, तर स्वानुभवातून प्राप्त झालेला असतो. एखाद्याला आंब्याची चव सांगायची तर शब्दांनी किती सांगितलं, आंबा असा आहे, आंबा तसा आहे, एवढा टेस्टी आहे, इकडून आणलाय, लय भारी आहे, पण त्याला खरी माहिती मिळत नाही. जेव्हा तो स्वतः तो आंबा खाईल तेव्हा त्याला त्याची अनुभूती येणार आहे. तसंच परमात्म्याचे स्वरूप प्रवचनातून समजणार नाही, तर त्याच्या खऱ्या अनुभवातून, साधना आणि संतांच्या कृपेनेच आपल्याला त्याचं स्वरूप समजणार आहे. संत आपल्याला देहापलीकडील आत्मस्वरूपाची जाणीव करून देतात, अहंकार कमी करायला शिकवतात, भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग दाखवतात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यासारख्या संतांनी भक्ती, ज्ञान आणि आत्मानुभवाचा मार्ग समाजाला दाखवलेला आहे. परमात्म्याचे रहस्य केवळ तर्काने समजत नाही, संतांच्या मार्गदर्शनानेच आपण साधना करावी आणि ऐकलेल्या ज्ञानाचे रूपांतर अनुभवामध्ये करावं. आत्मस्वरूपामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. बरोबर आहे का? परमात्म्याच्या परमेश्वराच्या अनंत लीला सामान्य बुद्धीला पूर्णपणे समजत नाहीत. म्हणून संत संघ, साधना आणि स्वानुभव यांच्या माध्यमातूनच परमसत्याची अनुभूती आपण घेऊ. साधकाची अंतकरण स्थिती स्थिर होते. या सर्वांमुळे संतांचा संघ दिशा देतो, साधना अनुभव देते आणि स्वानुभव परमात्म्याशी एकरूप करतो. बघा पुढची ओवी, ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरूचे न सद्गती तत्काळ होते. मग समर्थांनी सांगितलं की आत्मतत्वाची सूक्ष्म अवस्था आणि त्यांचा खरा मार्ग एकदा समजला की जीवाची अधोगती टळते आणि सद्गुरूंच्या कृपेने, मार्गदर्शनाने साधकाला योग्य सद्गतीचा मार्ग त्वरित प्राप्त होतो की नाही? या ओवीमध्ये समर्थांनी काय सांगितलं? सद्गुरूंचं महात्म्य सांगितलं. सद्गुरूचं महत्व आहे, खूप मोठं आहे. मागील ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं की परमात्म्याच्या गूढ स्वरूपाचा बोध जीवाला सहज तर होणार नाही. संत संघाने आणि स्वानुभूतीने त्यामध्ये स्थिती प्राप्त होते. आता समर्थ सांगतात की या सूक्ष्म मार्गावरती योग्य दिशा देणारा सद्गुरू आवश्यक आहे, गरजेचा आहे. बघा, ऐशी सूक्ष्म स्थिती गती. मग काय सांगितलं समर्थांनी? आत्मज्ञानाचा मार्ग कसा आहे? अत्यंत सूक्ष्म आहे. कारण देह दिसतो पण आत्मा कुठे दिसतो? मनाचे विचार जाणवतात पण चैतन्य जाणवत नाही. संसाराचा अनुभव होतो पण त्यामागचं परमसत्य
हे सूक्ष्म आहे, ते दिसत नाही. म्हणून केवळ बाह्य ज्ञानाने आत्मतत्व समजणं कठीण आहे. कळता चुको अधोगती. जेव्हा साधकाला हे समजते की मी केवळ देह नाही तर मी शुद्ध स्वरूप आत्मा आहे, तेव्हा त्याची अधोगती थांबते. आणि अधोगती म्हणजे बाह्यपतन नव्हे, तर अज्ञानात राहणं म्हणजे अधोगती होती. विषयांच्या आसक्तीत अडकणं म्हणजे अधोगती होती. अहंकार आणि मोहमायेमुळे दुःख भोगणं ही आसक्ती होती. आत्मज्ञानामुळे मनुष्य विवेकाने जीवन जगू लागतो. बरोबर आहे की नाही? सद्गुरूचेने सद्गती तत्काळ होते. सद्गुरु म्हणजे जो केवळ ज्ञान देतो, माहिती देतो, तो नाही. सद्गुरु म्हणजे ज्ञान आणि माहिती देणारा नव्हे, तर अज्ञानाचा अंधकार दूर करून आत्मस्वरूपाची कायमस्वरूपी दिशा दाखवतो, तो सद्गुरु. योग्य मार्ग दाखवतात ते सद्गुरु. साधनेतील चुका सुधारून देतात ते सद्गुरु. अहंकार दूर करतात ते सद्गुरु. आणि आत्मानुभवाकडे घेऊन जातात ते सद्गुरु. जसं अंधारा वाटेवरती दिवा मार्ग दाखवतो, तसंच सद्गुरु जीवनाचा आध्यात्मिक मार्ग प्रकाशित करत असतात. एखाद्या गुंतागुंतीच्या औषधोपचारासाठी अनुभवी डॉक्टर आवश्यक असतो. स्वतःच्या अंदाजाने उपचार केला तर धोका निर्माण होतो. डॉक्टर पाहिजे की नाही? म्हणून आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आपले डॉक्टर आहेत. तसेच आत्मज्ञानाचा सूक्ष्म मार्ग सद्गुरूंच्या म्हणजे डॉक्टरांच्याच मार्गदर्शनाखाली साधकाला योग्य दिशा मिळत असते. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अज्ञानाचा नाश करूनच त्याला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला की नाही? सद्गुरूंचं कार्य म्हणजे शिष्याला सत्याचे दर्शन घडवून देणे. आध्यात्मिक मार्गावरती अहंकाराने चालू नये. अनुभवी सद्गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे, डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपण ज्ञान ऐकून त्यावरती चिंतन आणि आचरण केलं पाहिजे. आणि आत्मस्वरूपाची जाणीव हीच खरी सद्गती आहे. आत्मज्ञानाचा मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. तो योग्य प्रकारे समजला तर अज्ञानामुळे होणारे अधपतन, अधोगती टळते. सद्गुरूंच्या कृपेने साधकाला सत्याचा मार्ग आणि सद्गती प्राप्त होते. त्यामुळे आम्ही अखंड डॉक्टर धर्माधिकारी कुटुंबीय यांच्या मार्गदर्शनाखालीच उपासना केली पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. सद्गुरू अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश दाखवत असतात. अज्ञान मूलहरणम. आणि हीच सद्गुरूंची कृपा म्हणजे खरी सद्गती आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह मान्य निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.